बेसिकली काय, आता मी हम्पी बदामीचं समजा जर तुम्हाला उदाहरण द्यायचं ठरलं, हा. तर मी इंटरनेटवरनं माहिती काढून तिथे आरामात बुकिंग करून जाऊ शकतो. पण उद्या तुम्ही मला जर म्हणालात की लिंगाण्याला जायचंय, तर आय नीड सम एक्सटर्नल सपोर्ट. राईट. पण आपल्याला भीती वाटत असते, पण तो पण म्हणतो अरे इथं कसलं भारी आहे. तो एन्जॉयमेंट त्याचा जो असतो किंवा त्या मित्राची जी फिलिंग असते, मग कुठेतरी आपण होतो किंवा आपण आपल्याला जायचं नाही, आपण घाबरलेलो आहे, पण वरती गेल्यानंतर खरंच काहीतरी वेगळं फिलिंग आहे. तर ते जे आहे ते कसं हँडल करायचं. आता जबाबदारी आणि बिझनेसचा काही तसा संबंध नाही. बरोबर. जबाबदारी ही जबाबदारीच आहे. बरोबर. तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट चालवताय म्हणून तुम्ही काय कड्यावरनं ढकलून नाही देऊ शकत. मुख्य लोकांना हे ट्रेकिंग क्लबवाल्यांनी विचारणं गरजेचं आहे, स्पेशली लॉंग रेंजच्या किंवा टेक्निकल ट्रेकला, की तुमचा अनुभव किती आहे. बरोबर. तो सांगेन नाही माझा पहिला ट्रेक आहे, सॉरी सर तुम्ही येऊ नका. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर इन्स्टा फॉलोअर किती आहेत ह्याच्यावर त्या ट्रेकिंग क्लबची लायकी ठरवू नका. बरोबर. आता हरिहरला पॅटर्न सेट झालाय. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला, नाशिक फॉरेस्ट डिपार्टमेंटला पुढच्या पावसामध्ये टेन्शन घ्यायचं कारणच नाही, कारण सेट आहे पॅटर्न. सेट. तुझी स्क्रुटिनी वन विभागाने केलेली आहे आणि म्हणूनच तुला हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे असं समजलं जातं. मग मला एक सांगा, ह्या ट्रेकिंग क्लबवर ऍक्शन कोणी घ्यायची? पोलिसांकडे काही कमी केसेस आहेत की या केसेस हँडल करतात? आणि बॉडी आहे ना तुमच्याकडे. म्हटलं तसं रिस्क इन्व्हॉल्व असलेलं क्षेत्र आहे. ती मुलगी पडली, तिच्या घरच्यांनी काय करायचं आज? मला एक सांगा, तिने घरी जाताना असं सांगितलं असणार ना, मी या XYZ ट्रेकिंग क्लब बरोबर चालले. घरचे निर्दस्त, हा बाबा कोणाच्या तरी हातात ती आहे. आज तिची न्यूज आल्यानंतर काय वाटलं असेल घरच्यांना? तर मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ॲडव्हेंचर ट्रेक जे करतात, जे ऑर्गनायझर्स आहेत किंवा फर्स्ट टाइम जे ट्रेकिंगला वगैरे जातात, जे ऑर्गनाइज ट्रेकर्स बरोबर असतात किंवा DIY असतो, नवशिका आपण म्हणतो, तर त्याला आपण या पॉडकास्टमधून गायडन्स दिलेला आहे. तेच डिस्कशन आपण एक्सटेंड केलेलं आहे, जे म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला जो सांस्कृतिक वारसा आहे, गड आणि किल्ले, त्याचं खरंच संवर्धन होत आहे का, आणि गव्हर्नमेंट किती त्याच्याबद्दल सिरियस आहे, आणि इवन ऑर्गनायझर्स पण ऑथेंटिक आहेत का, किती कशी फसवणूक होती आहे. तर त्यासाठी काय गव्हर्नमेंटनं पण केलं पाहिजे, कोणकोणते GR काढणं गरजेचं आहे, किंवा GR काढला असेल तर तो अंमलात आणणं गरजेचं आहे, याबद्दल खूप अशी छान माहिती घेतलेली आहे ओंकार ओक कडून. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती एक नवीन सब्जेक्ट घेऊन येतोय. आपल्याबरोबर आहेत ओंकार ओक. नमस्कार. तर आजचा विषय नेहमीप्रमाणे हटकेच आहे. टुरिझम हे आपल्याला माहिती आहे, पण किल्ल्यांचं जे टुरिझम जे आहे, तर ते कसं आलं, आणि सध्याची जी गर्दी दिसते आपल्याला, तर ती कशी आली, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया की लोक अट्रॅक्ट होत आहेत किल्ल्यांकडं. तर ते दुर्गम किल्ले आपल्याला युट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती लोक बऱ्याच किल्ल्यांना ट्रेकिंग करायला जातात हे पण कळतं. तर हे सगळं ह्याच्या मागं काय आपण म्हणजे ॲडव्हर्टायझिंग केलेलं आहे, तर हे आपण आज जाणून घेणार आहे. तर असा खूप, आणि तसेच असे त्या डिस्कशनमधून, गप्पांमधून वेगवेगळे सब्जेक्ट्स येत जातीलच. तर चला तर बघूया आपण. तर नमस्कार ओंकार. नमस्कार. जसं मी सुरुवात करून दिली आहे, तर पहिल्यांदा आपण तुमच्याबद्दल जाणून घेऊ की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कसे आलात, हा इंटरेस्ट कसा आला. तर म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे वडिलोपार्जित आहे, वडिलांचा पण इंटरेस्ट आहे, तर तुम्हालाच हे आलं हे इंटरेस्ट वगैरे? मी फुल टाइम या क्षेत्रामध्ये नाहीये. मी कॉर्पोरेट लॉयर आहे आणि पुण्यातल्या एका कंपनीच्या लिगल डिपार्टमेंटमध्ये मी लिगल ॲडवायझर आहे. सो माझे वडील मुंबईला असताना ते गिरिविहार नावाची खूप जुनी संस्था आहे, महाराष्ट्रातल्या ज्या पहिल्या काही पायोनियर ऑर्गनायझेशन आहेत, साधारणपणे 1950-60च्या काळामध्ये त्या दरम्यान आपण झालेलं आहे. बऱ्यापैकी जुनी, बरोबर, मोर दॅन 40 इयर्स आपण आता म्हणू शकतो. तर त्या गिरिविहार संस्थेचे बाबा वन ऑफ द मेंबर होते. आणि सुरुवातीपासूनच मग त्यांनी लहानपणापासूनच डोंगरांमध्ये पाठवायला सुरुवात केली. मग कुठेतरी समजा जर काही ॲडव्हेंचर कॅम्प्स असतील किंवा 10वीच्या सुट्टीमध्ये मग तू घरी बसण्यापेक्षा, किंवा त्याला व्हिडिओ गेमची खूप क्रेज होती, मग ते करण्यापेक्षा तू ट्रेकिंग कर. आणि राजर्षी छत्रपती बाबासाहेबांचं ज्या वेळेला त्यांनी गिफ्ट केलं मला एका वाढदिवसाला, आणि त्याच्यानंतर मग ती
आवड डेव्हलप होऊ जाईल. तर साधारणपणे 20-25 वर्ष रफली होतील साधारणपणे महाराष्ट्रातले 300-350 किल्ले माझे बघून झालेले आहेत. आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्र असतील किंवा मॅगझिन असतील किंवा साप्ताहिक सकाळसारखं असेल, तर ह्याच्यातनं साधारणपणे काय आपण 300+ आर्टिकल्स म्हणू शकतो. मी गेले 10-12 वर्ष मी लिहितोय. ओके. आणि आता महा ॲडव्हेंचर काउन्सिल म्हणून जी एक बॉडी आहे स्टेट लेवलला, तर त्या बॉडीचा मी डायरेक्टर आहे. अरे ग्रेट. हे म्हणजे थोडक्यात लहानपणापासून हे सुरू होत होत आता ॲडव्हेंचर ह्याचा तू डायरेक्टर वगैरे आहेस. तर ही जर्नी कुठल्या वर्षात चालू झाली तुझी? सो टेक्निकली स्पीकिंग 10वीच्या सुट्टीनंतर खऱ्या अर्थाने इंटरेस्ट आला. त्याच्या आधी मी काही 5-25 किल्ले बघितलेले होते, पण मला वाटतं सचिन जोशीने सांगितलं की जस्ट गेलो आणि बघितले. पण मी जसं म्हटलं तसं डोंगर यात्रा पुस्तक आनंद पाळंद्यांचं, ज्याला आम्ही भगवद्गीताच म्हणतो आमच्या फील्डची, ते जेव्हा हातात पडलं, किंवा 7 सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची, घाणेकर सरांचं पुस्तक, त्याच्यानंतर त्या किल्ल्यांकडे बघायची एक विजन त्या पुस्तकांनी दिली. तो टर्निंग पॉईंट होता. म्हणजे ती पुस्तकं वॉज अ टर्निंग पॉईंट. आणि सचिन बरोबर मी सुरुवातीचे काही किल्ले गिरिदर्शन ट्रेकिंग क्लब बरोबर मी बघितले. त्यावेळेला ते किल्ले बघायचे कसे याचं ज्ञान सचिनमुळे मिळालं. म्हणजे ऑल थँक्स टू हिम, की त्यांनी सुरुवातीचं जसं तो त्याच्याबरोबर जायला सुरुवात केल्याच्या नंतर मग नक्की हा बुरुज इथंच का बांधला, या दरवाज्यावरच्या शिल्पांचा अर्थ काय, वगैरे वगैरे. रायगडाबद्दल खूपच भारी सांगितलं त्यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये. येस. तर त्याच्यामुळे सुरुवातीला जसं तुम्हाला कोणीतरी हँडहोल्डिंग करायला लागतं, सचिन वॉज वन ऑफ देम. आणि मग पुढे 10वीच्या सुट्टीनंतर जसे किल्ले बघायला सुरुवात केली तसा इंटरेस्ट वाढत गेला. आणि मला वाटतं 2010 मध्ये मी लिहायला सुरुवात केली पेपरमध्ये. तर लोकसत्ता हे कसं सुचलं की लोकसत्ताला अप्रोच, म्हणजे कुठल्याही पेपरला अप्रोच करून आपण लेख लिहायला वगैरे? ऑनेस्टली स्पीकिंग मी निबंध स्पर्धेत वगैरे भाग घ्यायचो शाळेमध्ये असताना, तर त्यामुळे लिखाणाची आवड आपल्याला आहे हे माहिती होतं. पण तू बरा लिहितोस हा कॉन्फिडन्स मला सकाळ आणि मेनली लोकसत्ताने दिला. म्हणजे अभिजित बेल्लेकर जे आहेत, तर त्यांनी खूप सपोर्ट केला या बाबतीमध्ये, की अरे तू लिहितोस चांगला, थोडंसं तुला ग्रूम होण्याची गरज आहे, हळूहळू तू करशील. आणि मग ते पुढे मी बऱ्याच पेपरमध्ये मी लिहित गेलो. ओके. मग आता कमिंग टू द टॉपिक, महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाइज ट्रेकिंग कधीपासून आलं? सो आता काय आहे, साधारणपणे आता जो तुम्ही बघाल किंवा त्याही वेळेला 2 प्रकार ही ऍक्टिव्हिटी होते, ज्याला आपण ट्रेकिंग म्हणतो. त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी आहे ऑर्गनाइज्ड, आणि दुसरी आहे ज्याला आपण DIY म्हणतो, डू इट बाय युअरसेल्फ. म्हणजे आम्ही जातो या टाईप मधली. ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही एखाद्या ट्रेकिंग संस्थेबरोबर त्यांनी ऑर्गनाइज केलेल्या ट्रेकला त्यांनी तुमची जबाबदारी घेऊन आणि काही फी भरून तुम्ही त्यांच्याबरोबर ट्रेकला जाता. बरोबर. त्याच्यामध्ये मग बाकी तुम्हाला त्याच्यात काहीच बघायची गरज नसते. तुम्ही स्वतःची सेफ्टी बघायची आणि बाकी जेवणा खाण्याची वगैरे सगळी व्यवस्था ती लोक बघतात. हे झालं ऑर्गनाइज ट्रेकिंग. आणि दुसरं आहे की जिथे सगळं तुमचं तुम्हाला स्क्रॅच पासून सुरुवात, त्याच्यामध्ये जायचं कसं, तिथे सोयी काय, किल्ला बघणं, त्या ठिकाणी स्वतःची सेफ्टी सांभाळणं, हे सगळं तुमच्याकडे आलं. मग ऑर्गनाइज ट्रेकिंग मध्ये सेफ्टीच्या मेजर्स असतात? ऑर्गनाइज ट्रेकिंग मध्ये ती जी संस्था असते ना, ती टेक्निकल इव्हेंट जर असेल तर 100% ती संस्था तुमची जबाबदारी घेते. म्हणजे जिथे रॉक क्लाइम्बिंग, आता मोरोशीचा भैरवगड सारखा किल्ला आहे किंवा लिंगाणा आहे, तिथे तुम्ही घरून काही साधनं घेऊन जात नाही. म्हणजे रोप वगैरे कोणी काही घरून घेऊन जात. बरोबर. ते फी मध्ये कव्हर केलेलं असतं आणि ती संस्था त्याची सगळी काळजी घेते. तुम्हाला फक्त एवढंच आहे की स्वतः कुठे चुकायचं नाही, म्हणजे रिस्की जागी न जाणे, किंवा समजा त्यांनी सांगितलं की इथनं नको या बाजूने उतर, किंवा काय म्हणतात न धडपडणे, अगदी स्पष्ट भाषेमध्ये, एवढी स्वतःची काळजी तुम्हाला स्वतःला घ्यायची असते. पण बाकी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती सेफ्टीची. म्हणजे स्पेशली तुम्ही व्यवस्थित येताय का, तो ग्रुप एकसंध आहे का, प्रत्येकाला जेवण मिळालं का, अगदी इथपासून बरोबर प्रत्येकापर्यंत आपण सांगत असलेली माहिती पोहोचते का, ही जबाबदारी ती संस्था. ट्रेनिंग आधी देतात ते नाही. आता कसं असतं, तुम्ही ज्या वेळेला त्यांच्याबरोबर जाता त्यावेळेला त्यांची लोक दे आर सपोज टू बी ट्रेंड. तुम्ही नौखे म्हणून जात असाल तर तुम्ही, आता आपण त्या टॉपिककडे येऊया पुढे, की हाऊ टू एनरोल आणि हाऊ टू चूज अ ट्रेक. हा एक प्रश्नाचाच एक टॉपिक आहे. बरोबर. तर तुमचा प्रश्न मी त्याच्याकडे येतो की महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात कधीपासून झाली. तर साधारणपणे काय होतं की 1950-55च्या काळामध्ये मग भारत आउटबाउंड पायोनियर्स नावाची BOBP नावाची संस्था होती, किंवा गिरिविहार असेल,
नेचर लवर्स आहे मुंबईची किंवा यंग झिंगारो ट्रेकर्स आहे, तर ह्या ज्या काही जुन्या संस्था आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये होत्या त्यांनी हळूहळू लोकांना ना नफा ना तोटा म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर लोकांना डोंगरांमध्ये घेऊन जायला सुरुवात केली. त्याच्यामुळे त्यांचं इंटेन्शन एकच होतं की लोकांनी डोंगरांकडे वळावं. बरोबर. आणि अवेअरनेस आणि हा कोणाचा व्यवसाय नव्हता. बरोबर. चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आजही या संस्था काम करतात. वा. तर त्यामुळे त्यांनी लोकांना आवड लावली. म्हणजे मुंबईमध्ये हे थोडंसं आधी चालू झालं, मग पुण्यात आणि ठिकाणी हळूहळू ते यायला लागलं. मग आपल्यामध्ये पुणे व्हेंचरस आहे किंवा पुणे माउंटेनियर्स आहे, अशा काही मोस्टली संस्था. गिरिदर्शन मी तुम्हाला म्हटलं तसं, तशी एक संस्था पुण्यात आहे. तर त्यांनी जसं मी म्हटलं तसं की मिनिमम जेवढा येतोय तेवढाच खर्च घ्यायचा. पुण्यात मुंबईमध्ये जास्त चालू झालं, मुंबईमध्ये सुरुवात जास्त झाली आणि नंतर मग तो ओघ पुण्याकडे यायला लागला. मग झालं असं की हे सगळं होत गेल्यामुळे नंतर लोकांना मग डोंगरांमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव आला, डोंगरांकडे वळायला लागली, माहितीचं शेअरिंग चालू झालं, स्पेशली ऑर्कुट, फेसबुक वगैरे आल्याच्या. बरोबर. तर ऑर्गनाइज ऍक्टिव्हिटी जी आहे त्या आधीपासून होत होत्या, पण व्यावसायिकता जी आहे त्याच्यामध्ये, व्यावसायिकतेचा अर्थ असा की तुम्ही याच्याकडे फुल टाइम किंवा पार्ट टाइम बिझनेस म्हणून बघणे, हे जे आहे ना, हे साधारणपणे मला असं वाटतंय 90 किंवा साधारणपणे 2010 वगैरे ह्याच्यानंतर ते जास्त प्रमाणात चालू झालं. म्हणजे प्रोफेशन म्हणून आपण लोक घेतात आता 100%. किती ट्रेकिंग क्लबची नावं तुम्हाला मी सांगू. आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो, वसंत लिमये ज्यांचं गरुडमाची ट्रेनिंग सेंटर आहे. सो आय गेस म्हणजे हे म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही की ही मस्ट बी द पायोनियर ऑफ आउटबाउंड कॉर्पोरेट इव्हेंट्स इन द एंटायर महाराष्ट्र. ओके, म्हणजे कदाचित ते भारतातही असतील, पण महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी हा व्यवसाय, त्यांनी बाहेरनं स्कॉटलंडमधनं त्यांनी कोर्स केला आणि ही इज IIT इंजिनियर ऍक्च्युली पवईमध्ये असताना, आणि ते प्रोफेशन सोडून त्यांनी संपूर्णपणे ह्याच्यात उतरण्याचं धाडस केलं आणि ही सक्सिडेड. म्हणजे तुम्ही गरुडमाची बघताय. बरोबर. इट्स अ व्हेरी बिझी प्लेस. तर तसं हे पण एका दुसरं उदाहरण होतं फार, कारण खूप जणांनी डेअरिंग, कारण तो काळच हे नव्हतं, लोक ह्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघत नव्हते ऍक्च्युली. मग हळूहळू तो काही बाबतीमध्ये साईड बिझनेस आणि नंतर मग आता तर तो म्हणजे फुल टाइम बिझनेस मध्ये असणारे लोकच 50-60%. म्हणजे हॉबी म्हणून एंट्री नाही, आता पूर्ण प्रोफेशन म्हणून पण नाही, तसं नाहीये. हॉबी म्हणून एंट्री नाही अशातला भाग नाहीये. तुम्ही काय घेताय, तुम्ही या प्रोफेशनला हॉबी म्हणून बघताय का आत्ता हॉबी आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला याचं करिअर म्हणून करताय. ओके, तर ही सुरुवात झाली आणि साधारणपणे मला असं वाटतंय कोरोनाच्या नंतर म्हणजे 2020च्या नंतर तर पेवच फुटलं. म्हणजे ट्रेकिंग क्लब सुरू करणे आणि बऱ्याच वेळेला फुल टाइम सुरू करणे हे जास्त कोविडच्या नंतर वाढलं, कारण तो सोशल मीडियाचा प्रभाव आणि प्रादुर्भाव, किंवा असं की 2-3 वर्ष घरात बसले होते सगळे की त्यामुळे त्यांना बाहेर पडायचं होतं, तसंही म्हणता येईल. म्हणजे आता तो गर्दीचा विषय तो आपण त्यानंतर घेऊया. पण ऑर्गनाइज ट्रेकिंगची जी सुरुवात आहे ती 2005-10च्या नंतरच जास्त बघायला मिळते. बरोबर. आता जेवढी आहे त्याचा जो आपण एक थोडंसं उगमस्थान म्हणतोय 2005-10च्या नंतरच जास्त चालू झालं. म्हणजे अगेन मी म्हटलं तसं पार्ट टाइम बिझनेस आणि फुल टाइम बिझनेस. ओके, आता बिझनेस म्हणजे फुल टाइम बिझनेस म्हणून जे बघतायत किंवा प्रोफेशन म्हणून बघतायत त्यांचं कसं असतं, म्हणजे हे एक आपण घेऊया का एक उदाहरण की बाबा कशा पद्धतीनं असतं हे ऑर्गनाइज ट्रेकिंग. आता कसं त्याच्यामध्ये परत 2 प्रकार आहेत. एक आहे ऍडव्हेंचर टुरिझम म्हणजे साहसी पर्यटन, ज्याच्यामध्ये अगदी नेचर ट्रेल्स नेण्यापासून ते किल्ल्यांवर ट्रेक ऑर्गनाईज करणे, हायकिंग अँड ट्रेकिंग ज्याला आपण म्हणतो तसं, आणि दुसरं म्हणजे टूर्स ऑर्गनाईज करणे. म्हणजे त्याच्यामध्ये लेह लडाख झालं, हम्पी बदामी किंवा काही हेरिटेज टूर झाल्या. तर या संस्था काय करतात की या संस्था इट्स लाईक अ ट्रॅव्हल कंपनी, यू कॅन से दॅट, बट ट्रॅव्हल company having the portion or having the section of adventure tourism also. So विणा वर्ल्डचं तुम्ही जर उदाहरण घेतलं, सो दे ऑपरेट ॲट इंटरनॅशनल म्हणजे नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. ऍडव्हेंचर टुरिझम मध्ये ते नाहीयेत. बरोबर. ऍडव्हेंचर म्हणजे हे क्षेत्र म्हणतोय सह्याद्री किंवा याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला माहिती तेव्हा केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स किंवा वीणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे कशासाठी होते, तर जस्ट तुम्हाला फॉरेनला कुठं जायचंय किंवा कुठल्या 7-8 दिवस पुण्याच्या बाहेर किंवा इकडं केरळ किंवा हे, पण हे जे म्हणतात ते वेगळंच आहे की ऑर्गनाइज्ड ऍडव्हेंचर्स टूर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉमन नाहीये. बेसिकली काय, आता मी हम्पी बदामीचं समजा जर तुम्हाला उदाहरण द्यायचं ठरलं तर मी इंटरनेटवरनं माहिती काढून तिथे आरामात बुकिंग करून जाऊ शकतो. पण उद्या तुम्ही मला जर म्हणालात की लिंगाण्याला जायचंय तर आय नीड सम एक्सटर्नल सपोर्ट. एक अंधारमनला जायचंय तर अनेक जणांना
अगे ना त्याच्यामध्ये परत कॅटेगरी आहेत की माझा मी सुद्धा अंदरबनला जाऊ शकतो, पण नवखी लोक जी आहेत शक्यतो ते टाळतात की एखाद्या ग्रुप बरोबर जाऊ, कोण स्वतःहून सगळं शोधत बसणार, त्यापेक्षा पैसे द्या आणि हे करा. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या ऑर्गनाइज ऍडव्हेंचर टूरमध्ये मोडतात. आणि मग ही जी लोक असतात त्याच्यामध्ये अगदी नवख्या लोकांनी ट्रेकिंग क्लब उघडणं इथपासून एक्सपिरियन्स लोकांनी आधी कुठेतरी मग आयटी मध्ये जॉब करतायत आणि साईड बाय साईड म्हणजे ट्रेकिंग क्लब चालवत होते आणि आता पुरेशी सेव्हिंग आहेत, आता आपण याच्यामध्ये फुल टाइम उडी मारू शकतो असं म्हणून नोकरीचा राजीनामा देऊन याच्यात उतरलेली सुद्धा लोक आहेत. हो. मग आता नवख्या माणसाला जर ट्रेकिंग करायचं आहे किंवा आवड आहे पण कधी केलेलं नाहीये असं पण असू शकतं ना, तर त्यानं मग सुरुवात कशी करावी किंवा काय हे गायडन्स द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो की हा ट्रिकी क्वेश्चन आहे. मी त्याचं कारण सांगतो तुम्हाला की माझ्या सोसायटीमध्ये समजा एक 4 मुलांचा ग्रुप आहे आणि तो त्यांचे फिरायला जातात, ज्याला मी मगाशी DIY म्हटलं. बरोबर. ओके, डू इट युअरसेल्फ, म्हणजे कोणाची मदत मी घेणार नाही. युट्यूबला 4 व्लॉग बघेन, ह्याच्याकडनं त्याच्याकडनं तिथले कोणीतरी लोकल कॉन्टॅक्ट मिळवेन आणि जाईन. बरोबर. तर त्यांना मी जॉईन झालो कारण मला कुठलंही बंधन नकोय की ह्याच वेळेला ठरलेल्या वेळेला तुम्ही गाडीपाशी या, सांगितलेल्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही किल्ला फिरा. बरोबर. हे ज्यांना कोणाला नकोय त्यांनी समजा जर अशा कुठल्या मुलांना जर जॉईन केलं की सोसायटीतले मित्र आहेत, ओळखीचे आहेत, त्या इंडिव्हिज्युअल ग्रुपचा कोड ऑफ कंडक्ट कसा आहे त्याच्यावर तुम्ही कसे ट्रेकर बनणार आहात, बरोबर, हे डिपेंडंट आहे. तो ग्रुप जर समजा ट्रेकच्या दरम्यान स्मोकिंग ड्रिंकिंग करणार आहे किंवा तो ग्रुप जर समजा ट्रेकच्या दरम्यान ब्लूटूथवर गाणी वाजवणार आहे, तो गावकऱ्यांशी सौहार्दपणे न वागणार आहे, ओके, तर तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे मोस्ट ऑफ म्हणजे सगळे काय एका माळीचे म्हणे नसतात, पण कदाचित अगदी नवख्या माणसाला असं वाटायला लागेल की अरे हेच असतं. बरोबर, मला घरी प्यायला मिळत नाही म्हणून सेफेस्ट ठिकाण कुठलं तर एखाद्या किल्ल्यावर जाऊ, एखाद्या जंगलामध्ये जाऊ, कारण तिथे कोणी बघायला मला येत नाहीये आणि तिथे जाऊन माझे सगळे शॉक पूर्ण करेन. त्याच्यामुळे नवख्या माणसाला जर अनऑर्गनाइज लोकांबरोबर जायचं असेल की विदाऊट ट्रेकिंग क्लब, तर तुमची संगत कशी आहे त्याच्यावर तुमची थॉट प्रोसेस डिपेंडंट असते. एखादा असा पण असेल की अरे तिथे तो जाईल आणि ते सगळं बघून त्याला असं वाटेल की अरे हे फार वाईट लोक आहेत, मला यांच्यावर परत जायचं नाहीये, आणि तो कदाचित तो ग्रुपही बदलेल. पण जर तो इन्फ्लुएन्स झाला या सगळ्यामध्ये तर उद्या एक नवखा ट्रेकर सुद्धा पुढे जाऊन तसाच होऊ शकतो. बरोबर, जे आपल्याला त्याला ट्रेकिंग म्हणजे हेच आहे असं मी तुम्हाला म्हटलं ना की इट्स अ एस्केप फ्रॉम तुम्ही जे घर बसल्या करू शकत नाही ते तुम्ही तिथे जाऊन करताय असं. आता हे टाळण्यासाठी काय करावं, तर सगळ्यात पहिल्यांदा अनुभवी लोक कोण आहेत ती शोधावीत पाहिजे. माहिती नसतील आजूबाजूच्यांना विचारा की मला ट्रेकला यायचंय, कोणी ओळखीचं आहे का, कोणी जबाबदार चांगलं आहे का, अनुभवी आहे का. नसेल तुम्हाला ट्रेकिंग क्लब जॉईन करायचा, तुम्ही त्यांच्यावर जायला सुरुवात करा. आणि हल्ली TTMM बेसिसवर जाणारी लोक आहेत. सोशल मीडिया इज अ अमेझिंग टूल फॉर दॅट की तुम्ही फेसबुकवर असाल, तुम्ही लोकांशी कनेक्ट होत गेलात, कोणाच्या तुम्हाला कंटिन्युअसली ट्रेकच्या पोस्ट दिसत आहेत, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा की मला पुढच्याला यायची इच्छा आहे, तर मी जॉईन करू शकतो का तुम्हाला वगैरे वगैरे. हा झाला अनऑर्गनाइज लोकांबरोबर तुम्ही कशी सुरुवात करू शकता. याच्यात 2 सब पॉइंट असे की टेक्निकल जे ट्रेक आहेत, म्हणजे मोरोशीचा भैरवगड आहे, लिंगाण आहे, अलंगमधून कुलंग आहे, ढाकबैरी आहे, इथे तुम्हाला संस्थात्मक सपोर्ट घेणं गरजेचं असतं कारण त्यांच्यावरती एक्सपर्टीज असते. टेक्निकल ट्रेक म्हणजे ज्याला रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग इन्व्हॉल्ड आहे. ओके. तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुमचा ग्रुप फक्त पदभ्रमण करणार आहे, म्हणजे आम्ही नुसतं जाऊन येतो, पण तिथे समजा एखादा रॉक पॅच आला तर आम्ही त्याशी डील करू शकत नाही. इन दॅट केस यू नीड अ टेक्निकल हेल्प. राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या ब्रँडेड म्हणण्याच्या ब्रँडेड पण चुकीचे, अनुभवी आणि नावाजलेल्या ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांची मदत घेणं तुम्हाला कंपल्सरी. आणि माझं म्हणणं आहे की ह्याच्याही उपर तुम्हाला कोणीच सापडलं नाही, ठीक आहे, अनुभवी कोणी तुमचा ग्रुप नाही सापडला, तर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून सुरुवातीला म्हणजे तुम्ही रेटिंग चेक करा की कोणाचा चांगला आहे, फीडबॅक कोणाचे चांगले आहेत, आणि त्या ट्रेकिंग क्लब्सला तुम्ही जॉईन करू, तुम्ही त्यांच्यावर तुमची सुरुवात करू शकता. पण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन ऑफ अ ग्रुप आयदर इट इज ऑर्गनाइज ऑर ट्रेकिंग क्लब ते तुम्ही करणं खूप गरजेचं आहे, कारण तुमची सेफ्टी त्याच्यावर डिपेंडंट आहे. बरोबर. तुमच्यावर ट्रेकच्या दरम्यान होणारे संस्कार त्याच्यावर डिपेंडंट आहेत की मी जसं म्हटलं तसं की इज इट अ एस्केप प्लॅन ऑर ऍक्च्युअली एक्सप्लोरेशन. ओके. 2 कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये की एक्सप्लोर करणं
आणि एस्केप असणं. म्हणजे मी म्हटलं असं या गोष्टी मला घरी करता येत नाही तर आपण त्या ऍक्टिव्हिटीचा वापर करूया असं व्हायला नको. म्हणजे काही जण असं असतात ना, म्हणजे बरेच जण आता फॉरेनमध्ये आपण बघायला मिळतं की 2-3 महिने सुट्टी काढतात आणि एक्सप्लोर करायला हे करतात. करेक्ट. तसं इंडियामध्ये एवढं नाहीये. इंडियामध्ये सोलो ट्रेकिंगचं कल्चर आता यायला लागलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण सोलो ट्रिप्स वगैरे म्हणतो. पण मी म्हटलं तर तिथे तर तुम्हाला फुल स्वातंत्र्य आहे, म्हणजे तिथे तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला विटनेस करायला सुद्धा कोणी नाहीये. बरोबर. पण तुम्ही जसं म्हणताय 3-3 महिने असतील नाही अशातला नाही इंडियामध्ये, पण त्यांचं प्रमाण कदाचित कमी असावं. मग सिंहगड वगैरे आता 2 वेगळ्या करत, लिंगाणा तुम्ही म्हणताय टेक्निकल ट्रेक आणि सिंहगड हा ट्रेक हा कशामध्ये? हा पदभ्रमण आहे. म्हणजे तांत्रिक ट्रेक एखादा जो असतो किंवा टेक्निकल इव्हेंट, याचा अर्थ काय की जिथे तुम्हाला काही वेगळी कौशल्य तुमच्यामध्ये लागतात. म्हणजे रॉक क्लाइम्बिंगचं स्किल आहे, ठीक आहे, किंवा तुमच्यामध्ये स्किल जरी नसेल तरी समोरचा जो ऑर्गनायझर आहे त्याच्यात तरी एवढं स्किल पाहिजे की बाबा हा एक रॉक पॅच आहे, तो तुला सेफली चढवून देणं इतका त्याचा अनुभव असला पाहिजे. आणि ओव्हर टेक्निकल किंवा जे अत्यंत कठीण श्रेणीतले जे ट्रेक आहेत की ज्याच्यामध्ये वजीर सुळका जो आहे माहुली किल्ल्याजवळ आसनगाव ठाणे जिल्ह्यामध्ये, तर तिथे तर तुम्हाला यू हॅव टू बी अ एक्सपर्ट पर्सन ओनली, कारण खालपासून वरपर्यंत तुम्हाला कमरेला हार्नेस आणि रोप ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही करता येत नाही. सो तुम्ही उठलात आणि पहिलाच इव्हेंट वजीर पिनाकल असं करून चालत नाही. तर मोरोशीचा भैरवगड सारखा किल्ला आहे की मोरोशीच्या भैरवगडला त्या पहिल्या पठारापर्यंत ठीक आहे ते पदभ्रमण आहे, नुसतं तुम्हाला चालायचंय, त्याच्यात टेक्निकल ऍक्टिव्हिटी नाहीये. पण एकदा तो सुळका चालू झाला किंवा तो जो प्रस्तर आहे त्याची चढाई चालू झाली की त्या पायऱ्या तुटलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला एक टेक्निकल हेल्प लागते, ज्याच्यामध्ये तो आउटसोर्स केलेला माणूस किंवा तुम्ही ज्या संस्थेबरोबर गेलेला आहे ती संस्था काही टेक्निकल इक्विपमेंट तिथे वापरते, वेगळी स्किल सेट वापरते, वेगळा सेटअप लावते आणि मग तुम्ही तिथे वरपर्यंत जाता. त्याच्यामध्ये एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला जर उंचीची भीती वाटली किंवा तुमचे पाय लटपटायला लागले त्याला तो काहीच करू शकणार नाही, म्हणजे ते उचलून देणार नाहीये. बरोबर. सो काही टेक्निकल स्किल्स ही म्हणजे काही स्किल्स म्हणू आपण ही तुमच्याकडे असली पाहिजे. बरोबर. आणि बाकीचं ते बघतातच. नाही, पण वरती गेल्यानंतर म्हणजे थोडक्यात ही झिंगच आहे, एक वेगळी प्रकारची झिंग आहे. कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून वरती ते सुळका चढायचा टेक्निकल, आणि वरती गेल्यानंतर मी काय फील करीन हे मला माहित नाही अल्टिमेटली. म्हणजे इव्हन म्हणजे तिथं जाताना वरती गेल्यानंतर एवढी मला भीती वाटेल हे पण कळणार नाहीये, पाय लटपटणार नाही. कारण होतं, म्हणजे माझं पण होतं, मी एवढा काय ट्रेकर असा नाहीये, मी सिंहगडला वगैरे गेलोय, पण काही वेळा पायऱ्या वगैरे भरपूर चढल्या असतील आणि सवय नसेल तर फॉर एक्झाम्पल ह्याच्या वेळा जेजुरीचा जेव्हा आपण पायऱ्या चढताना काय वाटत नाही, उतरताना पाय लटपटतात. मग अशा ज्या गोष्टी आहेत, अशा कोणाला असं झालं किंवा फर्स्ट टाइम ट्रेकर आहे तो आणि तो इतरांच्या इन्फ्लुएन्समुळं चल की काय होतंय आपण जाऊया, पेरेंट्सला पण त्यांनी सांगितलं, पेरेंट्सनी त्यांना सोडलं नसतं, पण आता मित्रांनी सांगितलंय जा बाबा म्हणून तो पण गेला, प्रेशर खाली आला. त्याला पण असं फार काही इंटरेस्ट नाहीये, पण तो मित्रांना नाही कसं म्हणायचं म्हणून तो जातो. बरोबर, ठीक आहे. तिथं गेल्यानंतर जे काही गोष्टी फेस करायला लागतात तर ते जर ट्रेंड नसेल तर घोळच आहे. तर मग हे काही गोष्टी ज्या नवख्या माणसांना आपण या पॉडकास्ट म्हणून सांगू शकतो का, की काय म्हणजे अशी सिच्युएशन जेव्हा येईल तुम्हाला तर त्यावेळी काय करावं, तिथं डोंगरावरती काय मला गंमत सांगतो मी की एकतर या फील्डमध्ये नियम असा आहे, सर सलामत तो पगडी 50, म्हणजे हे अटमोस्ट आहे. तुमची सेफ्टी ही मित्रांच्या दबावापेक्षा थोडीशी वरती आहे, थोडीशी काय ती अटमोस्टच आहे. बरोबर. तर हल्ली युट्यूब सारखं चांगलं माध्यम आहे की उद्या समजा एखादा मला जर मी नौका संपूर्णपणे पाटीकोरी असलेला ट्रेकर आहे, त्याला समजा त्याचा मित्र म्हणतोय अरे मी मोरोशीच्या भैरवगडला जातोय तर तू पण बरोबर चल, किंवा वानरलिंगीचं व्हॅली क्रॉसिंग आहे तू पण बरोबर चल, आणि नेमकं ज्याला तो आग्रह करतोय त्याला व्हर्टिगोचा त्रास आहे, ओके, उंचीची भीती वाटते, तर तो नाही हे सहन करू शकणार, कारण त्या संपूर्ण ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आहेत, किंवा स्नोचं जे व्हॅली क्रॉसिंग असतं तसं, किंवा एखाद्याला पाण्याची भीती आहे आणि वॉटरफॉल रॅपलिंगला कोणीतरी चल म्हणतंय, ठीक आहे, तर काही नाही रे रोप असतो, तुला पाण्याची भीती आहे म्हणून काय झालं, तू काही पडणार नाहीयेस, असं कन्व्हिन्स करून जर नेण्याचा प्रयत्न केला तर माझं असं म्हणणं आहे की तुमच्या भीतीला त्या आग्रहाच्या वरती ठेवा, तुमच्या लिमिटेशनला म्हणून भीतीला पेक्षा. कारण काय होतं तुम्हाला सांगतो की म्हणून इथे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन
काय गरजेचं आहे, मी जसं म्हटलं कोणाबरोबर जाताही याचं जसं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन गरजेचं आहे, तसं तुम्ही जिथे जाताय ती जागा तुम्हाला सुटेबल आहे का, बरोबर, ते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनही गरजेचं आहे. मी आज महाराष्ट्रातले 300-350 किल्ले बघितलेत, म्हणून मला जर कोणी म्हणलं ओंकार उद्या तू माउंट एव्हरेस्ट चढ, तर नाही पॉसिबल होणार, कारण स्किल सेट वेगळी आहेत, बरोबर, तयारी वेगळी आहे, फिटनेस लेवल वेगळी आहे. बरोबर. ओके, काही समजच नाही. थोडक्यात कसं ट्रेकिंग उठून हा चला बाबा अशी गोष्ट नाहीये, करू नये. म्हणजे माझं म्हणणं उठून तुम्ही फार फार तर सिंहगडला जाऊ शकता, अशा किल्ल्यांना, बरोबर, की जिथे ओके मॉडरेट लेवलचे आहेत. तुम्ही इतकं करूनही तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही युट्यूब सारखं माध्यम तुमच्याकडे आहे, ठीक आहे, की समजा अरे हा म्हणतोय मोरोशीचा भैरवगड आहे, मजा आहे का उसमे, बघा जाऊन की अरे मोरोशीचा भैरवगड नक्की काय आहे, बरोबर, ठीक आहे, तिथे आपल्याला ते झेपणार आहे का, आपण नौखे आहोत. बरोबर. आणि हे बघा शेवटी इतकं करूनही तुम्ही जर तिथे गेलात, ठीक आहे, आणि तुम्हाला लक्षात आलं की नाही आपल्याला पुढे जाता येते, माघार घेणं हे सगळ्यात महत्वाचं. हे कमीपणाचं नाहीये, अजिबात नाही. मी किती तुम्हाला उदाहरणं दाखवतो. आता आमचा भगवान चौले म्हणून मित्र आहे, माउंट एव्हरेस्ट अगदी हाकेच्या अंतरावर राहिलेला असताना त्यांनी माघार घेतलेली आहे काही कारणांमुळे. म्हणजे तो स्वतःच्या जीवावर रेटून जर त्यांनी तो टप्पा पार केला असता तर गॅरंटी नव्हती की तो सेफ राहिला असता. बरोबर. आज माउंट एव्हरेस्ट चढायला खर्च तुम्ही बघा, प्रिपरेशन बघा, 1-1.5 वर्ष लोक देतात, बरोबर, रात्रंदिवस मेहनत असते, पण लिटरली समोर असताना परत येणं. आणि भगवान चौलेनी ते परत पुढच्या वर्षी केलं आणि देन ही गॉट सक्सेसफुल. नाव ही इज अ एव्हरेस्ट मॅन. आता असं होतं की नाही काय काय वेळा की आपण चढतो, आपल्याला भीती असते, इतर जण चढतात, इतर जण म्हणजे माकड चाळे असतात, त्यांना दन चढत जातात, ते त्यांच्याकडे बघून आपल्याला भारी वाटतं की अरे हा कसा गेला सर करत, पण आपल्याला भीती वाटत असते. पण तो पण म्हणतो अरे इथं कसलं भारी आहे, तो एन्जॉयमेंट त्याचा जो असतो किंवा त्या मित्राची जी फिलिंग असते, मग कुठेतरी आपण होतो की बाबा आपल्याला जायचं नाही, आपण घाबरलेलो आहे, पण वरती गेल्यानंतर खरंच काहीतरी वेगळं फिलिंग आहे. तर ते जे आहे ते कसं हँडल करायचं. आता काय त्याच्यातली गंमत तुम्हाला सांगते, डरके आगे जीते वगैरे ना सगळं ते इंस्टाग्रामवर बोलायला बरोबर. तुम्हाला अगदी खरं सांगतो, डरके आगे जीते हे कुठे ऍप्लिकेबल होतं, जिथे तुम्हाला ऍक्च्युअल आत्मविश्वास आहे, 1% तुम्हाला डाऊट नाहीये की तुम्ही करू शकाल का नाही, तेव्हा तुम्ही यू कॅन अटेम्प्ट. मी अगेन अटेम्प्ट असं म्हणतोय, त्याच्यात सुद्धा तुम्हाला जर असं वाटलं की मला हे करण्यासारखं नाही तर तुम्हाला माघार घेता आली, म्हणजे त्याच्यात कुठलाही कमीपणा नाही. लोक काही किती चिडू दे. हे बघा माझं शेवटी तुम्हाला म्हणणं काय, तुम्ही उद्या धडपडलात, उद्या काही झालं, तुमच्या घरच्यांना सांभाळायला तुमच्यावर कमेंट करणारा मित्र नाहीये. बरोबर, बरोबर. उद्या तुम्ही समजा अपघातांमध्ये गेलात तर तुमच्या फॅमिलीची जबाबदारी तो नाही घेत. बरोबर. त्याच्यामुळे ती लिमिटेशन तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे की मला हे झेपणार आहे का. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटतंय की मी स्वतःची लिमिट्स थोड्याशा पुश केल्या तर मी ते जाऊ शकतो, नक्की अटेम्प्ट करा. त्याच्यात माझं काही म्हणणं नाही, प्रत्येकाला माघारच घ्या, पण तुम्हाला हाफ डाऊट आहे, 50% आहात आणि तुमची भीती त्या उरलेल्या 50%ला ओव्हरकम करतीये, तर नका जाऊ. कारण उपयोगच नाहीये ना जाऊन. तिथे तुम्ही वरती गेल्याच्या नंतर तुम्ही अरे आता इथपर्यंत आलो, आता उतरायचं कसं, हे मध्ये हो हे तर 100% चढताना काही वाटत नाही, ठीक आहे, पण जेव्हा तो उतरतो तेव्हा जे पाय सटकणे किंवा ह्या ज्या गोष्टी. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगू का, आता आम्हाला जे रेस्क्यू कॉल्स वगैरे येतात ना, अनेकदा उतरताना पडला. बरोबर, बरोबर. कारण तुम्ही तुम्हाला आधाराला जर काही नसेल, चुकून पाय सटकला वगैरे, चढताना तुम्ही किमान जर काही इकडे तिकडे असेल तर तुम्ही धरू तरी शकता. बरोबर. उतरतानाचे अपघात हे सगळ्यात डेंजर. बरोबर. आणि तुम्ही जाताना आरामात जाता, पण उतरताना दॅट्स अ रिस्कीएस्ट बिझनेस. कारण एकतर मी अगेन म्हटलं असं, तुमची भीती ती 50% जी असते ती वाढत जाऊन या 50%ला ओव्हरकम करून ती 100% झालेली असते वरती जाईपर्यंत. अचिव्हमेंट वगैरे सगळं मान्य आहे, पण अचिव्हमेंट पर्यंत थांबत नाही ना. तुम्हाला काही हेलिकॉप्टर येणार नाहीये वरती, शेवटी उतरून तुमचं तुम्हालाच आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे त्या तुमच्या लिमिटेशन समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला वरती गेल्यानंतर जर तुमची भीड चेपली की अरे मला वाटते तेवढं हे अवघड नव्हतं, बरोबर, मी उतरू शकतो खाली, तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला खालपासूनच दिसतंय की अरे नाही हे मला पॉसिबल, ठीक आहे, मे बी फॉर मनाच्या समाधानासाठी यू कॅन डू अटेम्प्ट अँड देन गेट बॅक, की नाही मी केला प्रयत्न पण मला नाही जमलं. बरोबर. पण जर तुम्ही ते केलं आणि तुमची भीड चेपली, तुमच्यातलं हे बघा तो साहसी गुण वगैरे सगळं मार्गी लागतो, शेवटी कुठेतरी
कुठलाही एक यशस्वी ट्रेकर जो असतो त्याची सुरुवात कुठून तरी अशीच झालेली आहे. बरोबर. सगळं मला मान्य आहे. बरोबर पण तुम्ही जे एकदम नौखे ट्रेकर जे म्हणताय, जे अजिबात बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन न करता तिथे गेलेले असतात, बरोबर त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. आता मोरोशीच्या भैरवगडला जाताना जर मी युट्यूबवर सगळं बघून गेलेलो आहे हा किंवा ढाकबैरी असेल हा, की अरे हा इथे रॉक क्लाइम्बिंग आहे बरं का, मला ते आग्रह करतायत रॉक क्लाइम्बिंग आहे, पण मला थ्रिल अनुभवायचंय. हम्म. ओके, म्हणजे मला पूर्ण तिथल्या रिस्कची आयडिया आधीपासून आहे, तरीही मला एक अटेम्प्ट करून बघायचं आहे. तर तुम्ही जावं, पण त्याच्याही पुढे मी जाऊन म्हणेन प्रत्यक्ष परिस्थिती जर वेगळी निघाली बरोबर. तर माघार घ्यायला कारण लागणार. ती फॉर एक्झाम्पल एक वरती मोठी पायरी आहे किंवा थोडंसं गॅप आहे आणि तिथून मला उडी मारायची आहे, दुसरा आणि मध्ये काही नाहीये, सपोर्ट नाहीये. मला युट्यूब वरून दिसतंय की अरे हा इझिली मारतोय, पण तिथं गेल्यानंतर मला खरंच ते जाणवलं की अरे नाही बाबा, आपल्याला ते मारणं अवघड आहे. हो, तर खरं तर हे घोड मी आहे. असं म्हणलं की तुम्हाला माहिती आहे वर्टिगो आहे तुम्हाला, तुम्ही इतक्या म्हणजे तो स्पोर्ट किंवा त्या स्पोर्टचा तो एक सेगमेंट हा तुमच्यासाठी नाही बनलेला. हा ठीक आहे, तर तो तुम्ही मान्य करा, काय problem नाही. ऍक्सेप्ट करा. मग आता हे आहे की जस्ट आता ट्रेकर साठी म्हणजे सगळ्यात महत्वाचे इक्विपमेंट्स काय घेऊन जायला पाहिजे. ऍटलीस्ट बाबा त्यानं नवीन आहे पण त्यानं ऍटलीस्ट एवढे तरी इक्विपमेंट्स घेऊन गेलं की बाबा इतरांपेक्षा तुला स्वतःला सावरता येईल. म्हणजे आता जसं म्हटलं उतरताना जर शूज फ्लोटर्स घालून गेला असेल त्यानं, चढताना तो जाऊ शकतो, हो, पण उतरताना जे पाय सटकणार आहेत ते आहेतच. मग मग असं वाटतं की चप्पल बाजूला काढून ठेवू, तसं पण होणार तसंही होत नाहीये. नाही. करेक्ट. तर हे आपण एक सांगूया आणि किंवा मग आणि काय इक्विपमेंट्स असतात म्हणजे त्यामुळे तो ऍटलीस्ट तेवढं जर घेऊन जा. मी तुम्हाला म्हटलं असं टेक्निकल इक्विपमेंट जे असतात की जी रॉक क्लाइम्बिंग रॅपलिंग साठी असतात ते तर नवीन माणसं काही घेऊन जाणार नाहीत. बरोबर. कारण मी अगेन पण म्हटलं ते तर करणार पण नाहीत ऍक्च्युली. करणार पण नाहीत किंवा इच्छा जरी झाली तरी ते पॉसिबलच नाहीये त्यांना बरोबर. ते करणं. त्याच्यामुळे टेक्निकल ऍक्टिव्हिटी बद्दल आता न बोललेलं तरी चांगलं आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण जिथे फक्त पदभ्रमण आहे, हा ट्रेकिंग किंवा हायकिंग ऍक्टिव्हिटी जिथे आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचे शूज चांगले पाहिजे. आता सीटीआर कोस्टर कंपनीचे शूज सगळे आमच्या फील्डमधली लोक तेच वापरतात. म्हणजे एक्सलंट ग्रिप आणि सह्याद्रीतल्या कंडिशनला डोक्यात ठेवून बनवलेले ते शूज आहेत, मेड इन इंडिया, आणि अप्रतिम क्वालिटी आहे. म्हणजे ते त्यांचे अँकल लेंथ पण येतात आणि नॉर्मल पण येतात. ओके. पण ग्रिप इज सुपर्ब. म्हणजे ते खूप ब्रँडेड शूजलाही मात देतील इतके ते छान आहेत. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पाण्याच्या बाटल्या असणं गरजेचं आहे, चांगली सॅक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट एड किट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता फर्स्ट एड किट मध्ये काय ठेवू, आता नवख्या लोकांना हा प्रश्न पडेल, तर नेटवर भरपूर लिस्ट अवेलेबल असते. बरोबर. आता परत एक सब क्वेश्चन आहे, आता सिंहगडला जाताना मी काय फर्स्ट एड किट घेऊन जाऊ का? माझं काय म्हणणं आहे, किमान बँडेड तरी घेऊन जा, बरोबर. काही नाही तर बरोबर. एक मलमपट्टी करायचं तरी सामान घेऊन जा, एक क्रेप बँडेज घेऊन जा. बरोबर. कारण काय होतं की आपण असं म्हणतो आणि तिथे गेल्याच्यानंतर समजा जर पाय मुरगळला तर हातात काही नसतं आपल्या. बरोबर. बरोबर. ठीक आहे, तेव्हा तुम्ही काय कराल? बरोबर. तर माझं असं म्हणणं नाही इंजेक्शन वगैरे घेऊन जा किंवा अँटीवेनम घेऊन जा. बरोबर. बरोबर. पण ऍटलीस्ट फर्स्ट एड मध्ये या गोष्टी किमान बेसिक दुखणे जे आहेत ना त्याला क्युअर करणारी जी हे आहेत, कारण झालं होतं आमच्याच तापाची गोळी असेल समजा, तसं आमच्या ह्याच्यात झालं होतं की आम्ही ग्रुपनं गेलो होतो आणि उतरताना गाडी लावली होती सिंहगडच्या तिथं, आणि उतरताना गाड्यांनीच उतरत होतो, पण एकाचा पाय सटकला, समोर कोणता आला, त्यामुळे गाडी स्लिप झाली आणि फुल पाय इथं हे झालं होतं, कट झालं होतं, बरंच ते खरचटलं वगैरे होतं. मग त्यावेळेला तू म्हणतोस की फर्स्ट एड असतं तर तिथल्या इथं काय तुम्हाला झालं असतं, पहिली हेल्प तरी तुम्हाला करता आली. तुम्ही काय ऑपरेट नाही करू शकत, बरोबर, पण तुम्हाला ते रक्त तापवतंय, मग काहीतरी शोधा, मग रुमाल लावा, हे करा ते करा, त्याच्यापेक्षा ते असलेलं कधीही चांगलं. बरोबर. फर्स्ट एड हा एक महत्वाचा. फूड तुमच्याकडे काही बेसिक म्हणजे ज्याला आपण सर्व्हायवल सिच्युएशन मध्ये इनकेस जर तुम्ही अडकून बसलात तर ते असणं गरजेचं आहे. तुम्ही समजा ओव्हरनाईट ट्रेकला जात असाल तर टॉर्च तुमच्याकडे असला पाहिजे. बरोबर. तर अशा काही एकदम बेसिक गोष्टी. बाकी मग काय किंवा ग्लुकोज वगैरे खाण्यापिण्याचे हाल असते, किंवा चॉकलेटची गोळी चॉकलेट जरी ठेवलं तरी हो, आता प्रोटीन बार्स येतात चांगले, ते तुम्ही ठेवू शकता. आणि तुम्ही म्हणजे आता जसं म्हटलं सर, रेनी सीझन समजा जर असेल तर चांगले रेनवेअर ठेवणं, किंवा उन्हाच्या सीझनमध्ये जाताय तर कॅप असणं, गॉगल असणं वगैरे वगैरे हे भरपूर आहे. बरोबर. मग आता हे झालं आपण खरंच म्हणजे जो बेसिक अगदी ज्याला करायचं आहे आणि त्यानं काय ऍक्च्युली ऍटलिस्ट एवढ्या तरी तयारी करून जावं की ज्यामुळे त्याला ट्रेकिंगला थोडंसं हेल्प मिळेल. बाकीचं तर तुम्हाला ट्रेन झाला तर अनुभवातून येणार आहे. तर आता मग
टेक्निकल ट्रेकमध्ये आपण जाऊया किंवा ऑर्गनायझेशन जे आहे ते वर्क कसं करतं आणि तिथून मग आता गर्दी जी आहे तो टॉपिक आपण घेऊया. तर त्याबद्दल काय सांगशील? सो आता काय झालं वैभव, की बऱ्याचशा ऑल ओव्हर महाराष्ट्रच म्हणता येईल. पूर्वी हाच प्रश्न तुम्ही कोणाला समजा 10 वर्षापूर्वी विचारला असता त्यांनी फक्त पुण्या मुंबईकडच्या संस्था असं म्हटलं असतं. पण आता हे ऑल ओव्हर महाराष्ट्रच या संस्था झालेल्या आहेत. तर ते कसं असतं की त्या एखादं ठिकाण सीझन वाईज फिक्स करतात आणि मग सोशल मीडियाद्वारे त्याची पब्लिसिटी करून ते म्हणजे कॉल फॉर पार्टिसिपंट्स, राईट. आणि मग एक प्रिस्क्राईब फी असते, त्याच्यामुळे तुमचं सगळं एंड टू एंड लिहिलेलं असतं. आणि टेक्निकल ट्रेक असेल तर त्याच्यामुळे तशी इक्विपमेंट वगैरे तीच लोक सगळं ऑर्गनाईज करतात. आणि यू जस्ट हॅव टू गो सिट इन द बस, जे आहे ती ऍक्टिव्हिटी एन्जॉय करा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि ते दाखवतायत ते बघा आणि परत इतकं ते. आता टेक्निकल ट्रेकमध्ये रोप क्लाइम्बिंग जे आहे, रॉक क्लाइम्बिंग, तर ते जे आहे त्याच्यासाठी थोडं ट्रेनिंग आधी देतात का ऐत्या वेळी तुम्ही जावा? काय तुम्हाला सांगतो, दुर्दैवाने हे होत नाही. हे करणं गरजेचं आहे. म्हणजे मी पुण्यातलीच एक तुम्हाला माझ्याच मित्राच्या संस्थेचं उदाहरण सांगतो. एक्सप्लोरर्स म्हणून आनंद केंजळे आमचा. तर अलंग मदन कुलंगला त्याचा ट्रेक असतो. आता अलंग मदन कुलंग हा आता जितक्या संख्येने लोक जातात तर लोकांना असं वाटतं हा पहिला ट्रेक केला तरी चालेल. तर पूर्वी तो टॅबू होता अलंग मदन कुलंगचा, की अरे नाही ते केला म्हणजे तू पोचलेला माणूस आहे. तर आनंद कदाचित तो अजूनही करत असेल, पण पूर्वी मी हे अगदी डोळ्यांनी बघितलेलं आहे की आपल्या इथे फर्ग्युसन ची मागची जी टेकडी, तिथे जी क्वारी आपण म्हणतो, खाण आहे, तिथं ट्रेकच्या 1-2 आठवड्याआधी तो सगळ्यांना घेऊन जायचा आणि तिथे रॉक क्लाइम्बिंग रॅपलिंगची प्रॅक्टिस तो करवून घ्यायचा, कारण तुम्हाला हेच तिथे जाऊन करायचंय. उद्या हार्नेस जर मी तुम्हाला घालायला दिलं ट्रेकला, तर तुम्ही मला हे नाही विचारलं पाहिजे की हे घालायचं नक्की कुठे असतं. बरोबर, ओके. म्हणजे माझी माणसं असणारच आहेत तिथे, पण शून्यातनं सुरुवात नसणार आहे असं. तर अशा संस्था आता उरलेल्याच नाहीयेत. ओके. त्यांचं कसं आहे, म्हणजे पूर्वी असं पण आहे की कितीतरी मी तुम्हाला संस्थांची नावं, मेडिकल सर्टिफिकेट मागतात ज्या जुन्या प्रोसिजर फॉलो करणाऱ्या संस्था एखाद्या मोठ्या इव्हेंटसाठी. हो, म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट ते मागून घेतात किंवा तुमचा एक्सपिरियन्स किती आहे. आता फॉर एक्झाम्पल असं आहे की राजगड ते रायगड ट्रेक आहे आणि एखादा समजा अगदी नौखा माणूस की जो डायरेक्ट घरात येऊन तिथे आलेला आहे, तर हे ट्रेकिंग क्लब्सने सुद्धा विचारणं गरजेचं आहे की ओके तुम्ही एनरोल करताय, बरोबर आहे, भले तो माझा बिझनेस आहे किंवा नाहीये, पार्ट टाइम असू दे, फुल टाइम असू दे, जबाबदारी आणि बिझनेसचा काही तसा संबंध नाही. जबाबदारी ही जबाबदारीच आहे. बरोबर. तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट चालवताय म्हणून तुम्ही काय कड्यावरनं ढकलून नाही देऊ शकत एखाद्या व्यक्तीला. तर का तर म्हणजे आमचं नो प्रॉफिट नो लॉस असं नाही तुम्हाला हात वर. तर त्या ऑर्गनायझरनी सुद्धा हे विचारणं गरजेचं आहे की हे बघा हा बिगिनर लेवल ट्रेक नाहीये, तुमचा अनुभव किती आहे. बरोबर. आणि फिटनेस पेक्षाही मला महत्वाचा वाटतो तो अनुभव. कारण काय आहे की ओके फिटनेसने तुम्ही तो माराल सुद्धा ट्रेक, बरोबर, ओके, पण तुम्हाला अनुभव मी तुम्हाला का म्हणतोय माहिती का, की अहो आता फॉर एक्झाम्पल ट्रेकला दुपारी 1 वाजता जेवण मिळतं तुमच्या डोक्यात, 1 ते 4 वाजले की आपण बुमबम चालू करणार, काय असं कुठं असतं का, म्हणून अनुभव की बाबा हे याच्यात काही होऊ शकतं. हा, म्हणजे सिच्युएशन घडू शकतात. बरोबर. किंवा आता राजगड ते रायगड ट्रेकमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की समजा तुम्हाला चालता उशीर झाला एखाद्या पॉइंटला, मग तो ट्रेक नाईट ट्रेक मध्ये थोडासा कन्व्हर्ट होतो. बरोबर. ठीक आहे. आणि मग मुक्कामाचं पोहोचायचं स्थळ तुम्हाला आयटिनरी मध्ये दिलेलं असतं संध्याकाळी 5 वाजता, त्याचे 9 वाजतात. मग परत तिथे बोंबम चालू होते की अहो नाही हे असं कुठं असतं का, तुम्ही एवढा, आता हे बघा जाणून बुजूनच उशीर केलाय नेग्लिजन्समुळे तर ती गोष्ट नाही म्हणत मी, पण अनुभव तुम्हाला असं होऊ शकतं ना की ट्रेकर एखादा नौखा आहे त्याच्यासाठी थांबायला लागलं, त्यामुळे पुढे तसंच म्हणतोय. म्हणजे ह्याच्यामुळे फिटनेस तुमचा, तुम्ही पार इंटरनॅशनल लेवलचे फुटबॉल टेनिस प्लेअर असाल त्यांनी काही फरक पडणार नाही, पण तुम्ही ते सिच्युएशनच जर समजून घेऊ शकत नसाल तर त्याचा काही उपयोग होत नाही ना. सांगायचा मला मुद्दा असा आहे की नवख्या लोकांना हे ट्रेकिंग क्लबवाल्यांनी विचारणं गरजेचं आहे, स्पेशली लॉंग रेंजच्या किंवा टेक्निकल ट्रेकला, की तुमचा अनुभव किती आहे. बरोबर. तो सांगेन नाही माझा पहिला ट्रेक आहे, सॉरी सर तुम्ही येऊ नका, ठीक आहे, आमचा पुढच्या रविवारी कास पठार आहे, तिथून तुम्ही सुरुवात करा, नुसता राजगड आहे, नुसता तोरडा आहे, तिथे तुम्ही या, म्हणजे लोहगड आहे असं. बरोबर. ती जी डिफिकल्टी लेवल आहे ना, हे अनेक ऑर्गनायझर्स, अनेक म्हणतोय बरं का, मी सगळे म्हणत नाही, काही स्पेसिफिक मोजके ऑर्गनायझर की ज्यांना हे फक्त कमर्शियली एक्सप्लॉइट करायचं क्षेत्र, ते सांगत नाहीत की मोरोशीचा भैरवगड हा टेक्निकल ट्रेक आहे, तिथे दृष्टीभय असू शकतं. येते ना एन्क्वायरी, मला बस भरायची, एनरोल करायचं ना, चला बस भरा,
माझे ₹1000 कसे याच्यातनं निघतात. बरोबर. आणि तिथे गेल्याच्यानंतर मग हाच पार्टिसिपंट म्हणायला लागतो हे तुम्ही मला फोनवर सांगितलं नव्हतं. बरोबर. मी रिसर्च केला नाही कारण मी तुमच्या बरोबर येतोय. बरोबर. ओके. किंवा इन केस जरी त्याची सिस्टीम किती जरी भारी असेल ऑर्गनायझरची, आणि मी जसं म्हटलं असं की त्याला समजा हार्टचा त्रास आहे, वर्टिगो आहे, काय XYZ स्पॉन्डिलिसिस आहे, काही पकडून चाला, बरोबर. तो म्हणतो मला नाही यायला जमणार, बरोबर. आता अख्ख्या ग्रुपला उतरवा खाली. ठीक आहे. किंवा अनेकदा असं होऊ शकतं की लांबच्या रेंज ट्रेकमध्ये इतके चालायची तयारी नसते, मग तो म्हणतो नाही एखादा मला लीडर द्या आणि मला जवळच्या गावात नेऊन सोडा. तर तुम्ही लीडर हे तुमचे बॅच प्रमाणे ठरलेले असतात, तुमचं सगळं डायनॅमिक वर खाली होतं. बरोबर. हे कोणामुळे होतं? कारण तुम्ही त्या पार्टिसिपंटला क्लिअरली सांगितलेलं नाही की एवढ्या वेळेत चालायचंय तुम्हाला, बरोबर. इथं अशी अशी ऍक्टिव्हिटी आहे, हे सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण आता बाकीच्या पार्टिसिपंटला पण तो त्रास आहे ना खरं तर त्यामुळे. अर्थात. आणि तुम्ही जो मगाशी मुद्दा म्हणालात की ग्रुप साईज, आता आपण त्याच्याकडे येऊया, गर्दी. बरोबर. पूर्वी काय व्हायचं तुम्हाला सांगतो, अजूनही होतं, पण पूर्वी सारख्या याच्यासाठी म्हणतोय कारण हे क्षेत्र तेवढं एक्सप्लॉइट झालेलं नव्हतं. बरोबर. काय व्हायचं की एक कमीत कमी बस भरावी कारण लॉस होऊ नये. कारण अगेन मी म्हटलं नो प्रॉफिट नो लॉस, त्याच्यामध्ये नो लॉस हे महत्वाचं आहे. बरोबर. ठीक आहे. प्रॉफिट तर एनिवेज कोणी कमवत नव्हतं. बरोबर. पण किमान संस्थेला स्वतःच्या खिशातनं टाकावे लागू नयेत आणि खर्च निघावा, ब्रेक इव्हन व्हावा, म्हणून 17 जणांची किंवा फार फार तर 20-25 जणांची, 30 जणांची बस, याच्या पलीकडे संस्था ट्रेक नेत म्हणजे बॅच नेत नव्हत्या. त्याचं दुसरं कारणही असं होतं, सांभाळणं अवघड जातं. बरोबर. इतक्या मोठ्या संख्येला. त्याच्यामुळे कसं आहे की बस भरणं हा काही उद्देश प्रायमरी नाहीये. आम्हाला जास्त लोक नेऊन गर्दी सुद्धा करायची नाहीये, त्याच्यातनं रिस्क वाढवायची नाहीये, पण इतकीही कमी न्यायची नाहीयेत की नाही अरे कमी संख्या आहे त्याच्यामुळे ट्रेक जाऊ शकला नाही असं म्हणणं. बरोबर. एक बॅलन्स साधून, म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ या अर्थाने की तुम्हाला पण मॅनेज करता यायला पाहिजे या लेवल. तर त्यामुळे ती परंपरा आता पूर्णपणे संपली, कारण संस्थात्मक गिर्यारोहण ज्याला आपण म्हणतो ते आता फारसं उरलेलं नाहीये आणि कमर्शियलाइज ते झालेलं आहे. बघा, कमर्शियल करण्यामध्ये मी म्हटलं तसं की तो व्यवसायाचा प्रकार आहे. तुम्ही काय पद्धतीने ते पुढे घेऊन जाताय तेच ना. फुल टाइमर्स जे झाले त्यांना ते व्यवसाय म्हणून बघायला लागले आणि ते कमर्शियल झालं. तुम्हाला गंमत सांगतो, आता मला 8 दिवसापूर्वी पुण्यातलं एक बऱ्यापैकी सिनियर ट्रेकर, मी नाव नाही सांगणार, ते भेटले. त्यांनी मुंबईतल्या एका संस्थेबरोबर एक डोंगरी किल्ल्यांचा एक ट्रेक केला. त्याच्यामध्ये 2 दिवसात 7 किल्ले बघायचे वगैरे ते प्रकरण होतं. बापरे. आता त्या ऑर्गनायझरने काय केलं होतं, 2 दिवसात 7 किल्ले हाच एकदम मूर्खपणा आहे. मग काय ते मी जलदुर्ग असतील तर मी एक वेळ समजू शकतो, मी एक वेळ म्हणतो बोटीतून जायचं, कारण प्रत्येक किल्ल्याला तुम्ही एवढेही भारी नाही आहात की तुम्ही प्रत्येक किल्ला एक्सप्लेन करत बसाल. बरोबर. ठीक आहे. कारण तुम्हाला स्वतःलाच ऑर्गनायझर म्हणून ते माहिती नाही, तर तुम्ही फक्त टच अँड गो करा. ओके. त्याच्यामुळे मी एक वेळ त्यांना मुभा देऊ शकतो की ठीक आहे चल समुद्री किल्ल्यात 2 दिवसात 7 कर, तर तुला पैसा कमवायचा आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण ज्या एकेका किल्ल्याला चढायला 2-2.5 तास लागतात, असे 7 किल्ले तुम्ही कसे कव्हर करणार की जिथे एका किल्ल्याला किमान तुमचा 60% दिवस जातो. बरोबर. की तुम्ही 9ला सुरुवात केली तर साधारणपणे तुम्हाला 5:30-6 होतात खाली यायला. ओके. तर अशा ट्रेन एन्ड्युरन्स पण पाहिजे की एक्झॅक्टली. आणि येणारा पार्टिसिपंट तुम्हाला केवायसी आहे का तुमच्याकडे की जो येणारा माणूस आहे तो माझ्या ओळखीचा आहे, त्याने माझ्याबरोबर त्यांनी 25-30 ट्रेक आधी केलेत, तू आरामात करू शकशील, असं नसतं. कारण तो ऑर्गनाइज इव्हेंट होता. बरोबर. त्या ऑर्गनायझर तो काय करायचा, सकाळी 6ला उठवायचा, कुठल्या तरी म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याला तो पोहोचणार, आदल्या रात्री प्रवास करून 6ला उठलं की पहिला तो चहा वगैरे काही नाही, पहिला तो किल्ला चढायचा वरती. मग वरती गेल्याच्यानंतर काहीतरी मॅगी वगैरे बनवायची, लोकांना खायला घालायची, एक 10 ते 20% किल्ला दाखवायचा. अरे नाही तिकडं फारसं काही बघण्यासारखं नाहीये, खाली उतरायचं, खाली उतरून परत दुसरा किल्ला, परत तिसरा किल्ला, मध्ये लोकांना काय द्यायचं ते एनर्जी बार आणि ते काय आपले ऍपल ज्यूस वॉटर जे आहे ते, आणि जेवण संध्याकाळी 6 वाजता. आणि लोकांना सांगणार काय, अहो नाही ट्रेकिंग असंच असतं, कोणी सांगितलं ट्रेकिंग असं असतं. बापरे. आणि हा ऑर्गनाइज ट्रेक होता वैभव, ज्याच्यामध्ये 25 का काहीतरी पार्टिसिपंटना तो घेऊन गेला. त्यातल्या जवळपास मला वाटतं 12 का 15 लोकांनी पहिल्या दिवशीच रामराम ठोकला आणि हेच द्योतक आहे ना, म्हणजे काय हे रिझल्ट आहे ना, यू आर द वर्स्ट ऑर्गनायझर. तू ना लोकांना किल्ल्याचा आनंद देतोयस आणि काय म्हणजे काय वाघ मागे लागला, काय अर्थ आहे कळणार. बरं लोकांचे हाल किती करशील तू. सगळ्यात लोकांनी असं गेले जाऊ देत पैसे, पण जातो नको. वरती नाही परत काय सांगितलं, जान आहे तो जान आहे. बस त्यांनी परत गेल्या लोकांना असं सांगितलं की हे बघा तुमची काही जबाबदारी माझ्यावर नाहीये, मी तुम्हाला नियरेस्ट बस स्टँड पर्यंत पण सोडणार नाही, तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट, म्हणजे असे ऑर्गनायझर आहेत असं मी सांगतोय. तुम्ही नियरेस्ट काय बस स्टँड पर्यंत जा, तिथून तुम्ही तुमच्या गावाला जा, मग आम्हाला काही सांगायचं नाही. आता गंमत मला एक सांगा, त्याच्यातनं लोकांना काय मिळालं,
खरंच काहीच नाही ना. म्हणजे तुम्ही 2 दिवसात 7 किल्ले तुम्ही जी उरले लोक होते त्यांना दाखवायला गेलात, पण तुम्ही मागे काय ठेवलं तर तुम्ही शिवायच ठेवल्यात स्वतःसाठी. एक तुमचं सक्सेसफुल होईल पण सेकंड नाही. मला वाटतं पहिल्या दिवशी त्यांनी जो 2 दिवसापैकी जो पहिला दिवस आहे तिथे त्या एका किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचायला, कारण लोक इतके दमले होते की लास्ट किल्ला उतरायला त्यांना 8:45 वाजले रात्रीचे, जे त्यांनी काहीतरी 4-5 वाजता चढायला सुरुवात केली होती ते. बापरे. आणि 8:45-9 वाजता हा खाली घेऊन आला. हाईट अशी की यांनी जेवणाचं सामान कॅरी केलेलं होतं. ही सगळ्यात मोठी चूक. त्याचं कारण असं आहे, इतकं दमल्याच्या नंतर तू हे 20-25 जण किंवा उरलेले 10-12 जण यांच्यासाठी तू जेवण बनवायला बसणार आहेस. तो 9 वाजता पायथ्याच्या गावातनं निघाला आणि त्याचा पुढचा जो मुक्काम होता तो 60-70 किलोमीटर, काय 40-50 किलोमीटर लांब असलेल्या किल्ल्याच्या पायथ्याला. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मी म्हटलं तसं दुसरा चढायचा 6ला सुरुवात करायची होती. बापरे. आता हे सगळं लटांबर घेऊन ही सगळी लोकांची वरात मिरवणूक घेऊन तिथे पोहोचेपर्यंत त्याला वाजले रात्रीचा 10-10:30. तिथून तो हे करणार. तिथून त्यांनी कुक केलं आणि लोक रात्री 1 वाजता जेवली. किती हाल आहेत ना. मग ते काय स्टोव्हच आणला नाही, मग ते चूलच पेटत नाही, मग ते हेच संपलंय. म्हणजे किती अनऑर्गनाइज असावं. आणि हे तुम्ही पैसे घेऊन करताय लोकांकडनं आणि नॉन रिफंडेबल असणार आहे. नॉन रिफंडेबल. संपलं. तिथे लोकांची भांडणं झाली. तिथे अर्थात त्याचं शेवटी नाव खराब होणारच तुमचं, पण अशा पद्धतीचेही ऑर्गनायझर आपल्याकडे आहेत. त्यामुळे लोकांनी ऍक्च्युली हे बघावं की बाबा त्यांनी पण चेक करावं. चेक पॉईंट्स असावेत. जसं ऑर्गनायझेशन असतात तसं यांनी. बरं, तुम्हाला नाही ना माहिती, तुम्ही गुगलला रेटिंग चेक करा. तुम्ही आजूबाजूच्या. बरोबर, आता ते झालंय. म्हणजे तुम्हाला खरं सांगू, मी काय म्हणतात त्याला, अगदी हे शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर इन्स्टा फॉलोअर किती आहेत ह्याच्यावर त्या ट्रेकिंग क्लबची लायकी ठरवू नका. बरोबर. 500 फॉलोअर असलेला ट्रेकिंग क्लब तुम्हाला अत्यंत उच्च सेवा देईल आणि 5 लाख असलेला तुम्हाला मातीत घालेल. खरंय हे तितकंच. कारण काय, त्याच्यावर काही डिपेंडंट नाहीये त्या गोष्टीवर. म्हणजे त्याची पॉप्युलॅरिटी फक्त जास्त आहे, पण क्वालिटी नाही ना. बरोबर. असं आहे. मग आता हे सगळं आता जेव्हा सांगतोय, मला आता असं जाणवतंय की या सगळ्यावरती म्हणजे प्रत्येकाचं असं हे चाललंय की बाबा मी ठरवणार, मी हे करणार, लोकांना इन्स्टावरती बोलवणार आणि त्यानुसार लोक येतील आणि हे करतील. मग ह्याच्यात गव्हर्नमेंटचा रोल काय येतोय? आता काय तुम्हाला गंमत सांगतो की जसं ऑर्गनाइज ट्रेकिंग क्लब मी तुम्हाला म्हटलं तसं की त्यांच्या संख्येला बंधन नाही उरलेलं. बरोबर. मगाशी आपला विषय चालला होता की एक बस भरेल आणि नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर जाईल एवढीच संख्या घेऊन जात होती. आता 200-250 अशा काउंटमध्ये ऑर्गनायझर राहायला लागलेले आहेत. ओके, त्याचं कारण असं आहे, कारण ह्यांना कुठं नियमावली नाहीये. बरं, 200-250 नेण्याची बाबा ना तुझी कपॅसिटी आहे ना त्या जागेची कॅरिंग कपॅसिटी आहे. ह्या रूम मध्ये आता आपण जिथे पॉडकास्ट शूट करतोय तिथे एका वेळेला किती लोक मावू शकतील याची कपॅसिटी असते. बरोबर. इथे तुम्ही लग्न नाही ऑर्गनाईज करू शकत. बरोबर. रूम मध्ये अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं तर तुम्ही ह्या रूमची कपॅसिटी लक्षात घ्याल आणि त्या अकॉर्डिंगच प्रोग्राम प्लॅन करा. तेवढ्या लोकांना तुम्ही इन्व्हाइट करा. बरोबर. तुम्ही काय करताय, तुम्ही 200 लोक तिथे घेऊन जातच आहात आणि लिटरली तुम्ही सोडून सुद्धा लोक येणार आहेत ना. ते काय रिसॉर्ट थोडीच आहे की तुम्ही तुमचं प्रायव्हेट बुकिंग केलं. बाकीची लोक येणारच आहेत, त्यांना कोण म्हणजे. म्हणून मग हरिश्चंद्रगड किंवा बाकी अजून एक कुठं तरी मला आठवत नाही, तिथं फुल गर्दी झाली आणि तिथं लोकांना हालायला जागा नाही. हरिहरला झालं होतं, हरिहरला झालं होतं, हरिहरला झालं होतं, सगळ्यांना झालं होतं. हो. मग हे सगळं हे ऑर्गनायझर्समुळेच. हे पार्टली ऑर्गनायझर्स आणि पार्टली स्वतः येणारे. म्हणजे हे समजा तुम्ही हरिहरला जो काही आकडा बघताय किंवा जो काही गर्दी बघताय ती सगळी काही ऑर्गनायझरची नाहीये, पण त्याच्यामध्ये ऑर्गनायझर नाहीयेत असं पण नाही. म्हणजे ऑर्गनायझरनी ह्या पण गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे. कारण तुम्ही बिझनेस करतायपेक्षा यू आर रिप्रेझेंटिंग युअर सेल्फ की आम्ही एक चांगले जबाबदार आयोजक आहोत. तुम्ही 200 लोक घेऊन, हे बघा 200 लोक आता तुम्ही म्हणताय की बिझनेस आहे. अरे हो बाबा, पण एक सस्टेनेबिलिटी नावाचा प्रकार असतो ना. लोकांची सेफ्टी, लोकांच्या आयुष्यावरती खरं तर. म्हणजे बेसिकली त्या जागेवर तुम्ही आक्रमण करताय ना. बरोबर. एक प्रकाराने. बरोबर. आणि तुमच्या बरोबर मी म्हटलं तसं स्वयंसेवी येणारे लोक सुद्धा आहेत, बाकीच्या ट्रेकिंगच्या संस्था सुद्धा आहेत, काही स्थानिक सुद्धा आहेत. अर्थात त्यांची संख्या काही एवढी नाहीये, पण फॅक्टर्स जे आहेत ते तुम्ही सोडून सुद्धा असणार आहेत याच्याबरोबर. हे लक्षात घ्यायचं नाही आणि तो किल्ला प्रायव्हेटली बुक केल्यासारखं तुम्ही जात राहायचं, याला काय अर्थ नाही ना. ते जाधवगड नाहीये. हा, म्हणजे म्हटलं कसं की इट्स नॉट अ रिसॉर्ट की जिथे नाही माझ्याशिवाय इथे कोण नाही. बरोबर. इट्स अ पब्लिक प्लेस.
म्हणून त्या जागेची कॅरिंग कपॅसिटी प्रत्येक ऑर्गनायझरने लक्षात घेऊन बरोबर. मला किती लोक झेपतायत ह्याच्या बरोबरच त्या जागेला एकूण लोक किती झेपतायत आणि त्यातला पोर्शन मी किती उचलतोय. राईट. कलावंतीण दुर्ग सारखा एक सुळका आहे जो पनवेलच्या जवळ आहे, प्रबळगड कलावंतीण दुर्ग. आता तो त्या सुळक्याला पायऱ्या खोदून काढलेल्या आहेत. ओके, तिथे 300-300 लोक एक ऑर्गनायझर समजा जर घेऊन गेला आणि हे जातात घेऊन, अरे त्या सुळक्यावर एकाला एक माणूस चढायला उतरायला सुद्धा अनेकदा प्रॉब्लेम येतो, कारण दरीच्या बाजूला प्रोटेक्शन काही नाही, तिथे रेलिंग वगैरे लावलेलं नाहीये. पावसाळ्यात तर त्या पायऱ्या प्रचंड स्लिपरी होतात. तुम्ही तिथे रांग लावलीत लोकांची तर वरती उभं राहायला निमुळती म्हणजे 50 लोक कशी बशी उभी राहतील. मी ते जास्त सांगतोय मी. आणि थोडंसं संपलंच. फिनिश. तुम्हाला टार्गेट काय आहे? तुम्हाला 300 लोकांकडनं तुम्ही पैसे घेतलेत म्हणजे तो किल्ला, ते ठिकाण जे कुठला असेल ते, कलावंतीण हे एक उदाहरण दिलं बरोबर. पण हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही काय गर्दी बघून खालनं परत नाही आणू शकत, कारण पैसे घेतलेत, परत बोंब मारतील. बरोबर. मग तुम्ही काय करणार? आहे त्या गर्दीमध्ये तुम्ही लोकांना वेटिंगला उभं करणार, जे हरिहरला झालं. 2 वर्षापूर्वी 550-600 लोकांना त्या हरिहरच्या पायऱ्यांच्या खाली जी काही जागा आहे त्याच्यावरनं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी परत पाठवून दिलं. आणि म्हणून ह्या वर्षी मी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले थोडेसे आणि वनविभागाला रिक्वेस्ट करून दिवसाला फक्त 300 लोक हरिहरला सोडण्याची रिक्वेस्ट केली. सुदैवाने नाशिक वनविभागाचं अत्यंत जबरदस्त याला सहकार्य मिळालं, पाठिंबा खूप चांगला मिळाला. आणि तुम्ही आता बघा गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये हरिहरचं एकही रील बरोबर गर्दीवर नाहीये, जे आहे ते सगळी जुनी आहे. बरोबर. पण तो जॅमच नाही, कारण वनविभागाने सिस्टीम इतकी टाईट केली बरोबर की, आणि तो एक आता उदाहरण ठरला, कारण तो राज्यातला पहिला किल्ला ठरला असं होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सनी बातमीच अशी केली होती की कारण आधी झालेलं नव्हतं. अंधारबनला सेम आम्ही तसं करून घेतलं की आता 700 लोकांची कपॅसिटी ती वाढेल हळूहळू, बरोबर असं नाहीये, पण ती वाढण्यासाठी वनविभागाला कॉन्फिडन्स आला पाहिजे ना की आपल्याला पण मॅनेज होत आहे ॲज अ गव्हर्निंग बॉडी. राईट. ओके, त्यांना कॉन्फिडन्स नाहीये, तुम्ही त्यांच्यावर ओव्हरबर्डन करत जाणार. राईट. कारण याच्यामध्ये कसं आहे, ऑर्गनायझरचा बिझनेस, स्थानिकांचा बिझनेस आणि तिथली कायदा आणि सुव्यवस्था या तिन्हीचा समन्वय साधावा लागतो. तो हरिहरला आम्ही साधला आणि तो प्रयोग सक्सेसफुल ठरला. आता हरिहरला पॅटर्न सेट झालाय. आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला, नाशिक फॉरेस्ट डिपार्टमेंटला पुढच्या पावसामध्ये टेन्शन घ्यायचं कारणच नाही, कारण सेट आहे पॅटर्न तो फॉलो करायचा. बस सक्सेसफुल झालाय ना. प्रेसिडेंट ज्याला आपण म्हणतो की उदाहरण वस्तुपाठ जो आहे तो सेट झालेला आहे. आता गव्हर्नमेंटचा रोल जर तुम्ही म्हणाल ना, ह्याच्यात आहे की असे किती किल्ले तुम्हाला जाणवत आहेत की तिथं ह्या गोष्टी करायला पाहिजे? भरपूर आहेत. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला गंमत सांगतो, सीझन वाईज बदलतात. आता रतनगड जो किल्ला आहे, तर रतनगडला कारवी येते. रतनगडला अशी सिच्युएशन असते. ओके, काही किल्ल्यांच्या वाटाच निमुळतात. उदाहरणार्थ कलावंतीण सुळका मी म्हटलं तसं, बरोबर. गोरखगड तसा आहे, हरिश्चंद्रगड हो, पण हरिश्चंद्रगडच्या वाटा निमुळत्या नाहीयेत, पण म्हणजे नाही, हरिहर वेगळा आणि हरिश्चंद्र वेगळा. ओके. तर हरिहरला ऑलरेडी केलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते इन्क्लूड याच्यात करणार नाही. आपण अजून कुठे गरज आहे असं आपण, बरोबर. सो मोरोशीचा भैरवगड आहे, ठीक आहे, किंवा ढाकबैरी आहे, अशी तुम्हाला उदाहरणं सांगता येते. हरिश्चंद्रगडला यावर्षी सुद्धा गर्दी झालेली होती, पण ती थोडीशी मी मॅनेजेबल का म्हणेन, कारण त्याचा पाथवे मोठा आहे, तिथे जॅम लागलेला आहे. नाही असं नाही, कळसुबाईला सुद्धा हे झालेलं होतं, पण कळसुबाईचं अजून एक गंमत अशी आहे की त्या शिड्यांवरच जॅम झाला होता. बापरे. आणि जर इतक्या ओव्हरलोडमुळे जर ती शिडी कोसळली असती तर आज किती जीव गेले असते. त्याच्यामुळे सांगायचा मला मुद्दा असा आहे की ह्या अनेक ठिकाणी करण्याची गरज आहे. फक्त काय आहे, याच्यामध्ये वनविभागाचा सपोर्ट गरजेचा असतो. जसं आम्हाला नाशिक वनविभागाने केला, इकडे अंधारबनला सुधागड वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या लोकांनी केला. तर हे सगळीकडनं झालं पाहिजे. त्याचा सिरियसनेस फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जर घेतला तर त्यांच्यावरच ताण कमी होणार. त्याच्यासाठी वी आर देअर. जसं मी आता तुम्हाला म्हटलं तसं की मी स्टेट कमिटीवर आहे, आमची जी पूर्ण कमिटी आहे, दे आर ऑल एक्सपर्ट्स. राईट. तुम्ही कुठंतरी आमची मदत तुम्ही याच्यासाठी घेऊ शकता, कारण हे कोलॅबरेटिव्ह वर्क करता येईल. बरोबर. आणि कुठेतरी आपल्याला सुरक्षितता एनहान्स करणं गरजेचं आहे. हे सगळं वन विभागाकडेच असतं का? सगळे डोंगर जे गड वगैरे? आता याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आर्किओलॉजी यांचा समन्वय, कोलॅबरेटिव्ह पार्ट आहे. पर्यटन खातं हे कंट्रोलिंग बॉडी नाहीये फॉर गर्दी. ओके. ते काय करू शकतील, ते नियमावली आणतील, पण ती नियमावली ऑर्गनाईज करण्याची नियमावली आहे. ओके, तर त्याच्यामुळे आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या पर्यटन विभागाची अतिशय वाईट अवस्था आहे. म्हणजे
प्रचंड अनास्था आहे साहसी पर्यटनाच्या बाबतीमध्ये म्हणून स्पेसिफिकली. याच्यामध्ये लेजर टुरिझम मी घेत नाहीये, बरोबर. पण अतिशय टोकाची अनास्था. आणि त्याच्यामुळे काय झालंय, ह्या सगळ्यावर नियंत्रण आणण्यासाठी 2021 साली महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने GR आणला की ज्याच्यामध्ये ऑर्गनाइज ट्रेकिंग ग्रुप जे आहेत त्यांच्यावर कुठेतरी एक नियमावली असावी, बरोबर. म्हणून तो GR आणला गेला. पण त्याची लिटरली धुळधाण झालेली आहे. म्हणजे निम्म्या काय मला वाटतं 90% ट्रेकिंग क्लबला हेच माहिती नाही की असा एक GR आहे. अरे तुम्ही गव्हर्निंग बॉडी आहात, हे अवेअरनेस क्रिएट करणं नाही तर कोणाचं काम आहे अजून. सेफ्टी हा एक मेन भाग ठेवून या गोष्टी करायला पाहिजे. ऍडव्हेंचर टुरिझमला तुमच्याशिवाय दुसरी कोण बॉडी आहे? म्हणजे आपल्याकडे समजा काय ऍडव्हेंचर टुरिझम अथॉरिटी कसं आहे समजा अशी जर कोणी असती तर पर्यटन विभाग म्हटलं असतं ठीक आहे आम्ही बाकीचं पर्यटन बघून घेऊ, ऍडव्हेंचर टुरिझम स्पेशलाइज लोक आहेत. बरोबर. पण तुम्ही कायदा तो जो काही GR आहे ती नियमावली तुम्हीच आणलेली आहे ना. बरोबर. आणि तुमच्याकडनं आणि अक्षम्य दुर्लक्ष आहे वैभव. तुम्ही आता जी गर्दी बघताय किंवा आपण म्हणतो उठलांड ट्रेकिंग क्लब चालू केला, हे ऍक्च्युली घडतंय. लोक आयुष्यातला पहिला ट्रेक म्हणून ट्रेक ऑर्गनाईज करतात. बापरे. मी 3 ते 4 उदाहरणं तुम्हाला आता फक्त नावं सांगता येणार नाहीत म्हणून, पण या लोकांशी माझा डेली संबंध असतो. सर आम्ही काय XYZ ठिकाणी काय 70-80 लोक घेऊन गेलो. ओके, काय बाबा अनुभव तुझा याच्या आधीचा ऑर्गनाईज करण्याचा? तर ऑर्गनाईज मी पहिल्यांदाच करतोय, पण माझ्या आयुष्यात सुद्धा हरिश्चंद्रगड मी त्याच ट्रेकच्या दरम्यान बघतोय. अशी सिच्युएशन आहे. हो, इन्स्टावर एक पेज उघडायचं, हे हायकर्स ते ट्रेकिंग क्लब काहीतरी, लोक पेड ऍडव्हर्टाइजमेंट देऊन गोळा करायची, कुठून तरी पायथ्याचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवायचे, ठीक आहे, आणि लोकांना सांगायचं बघा आम्ही किती एक्सपिरियन्स आहोत. भलतीकडे चाललंय खरं. आता ह्याच्यावर कंट्रोल नको का मला सांगा? हो. आणि बरं, वनविभाग याच्यावर कंट्रोल नाही आणू शकत. त्याचं कारण असं त्यांचा हा डोमेनच नाहीये. तुम्ही त्यांच्या एरिया ट्रेकला आताय, त्याचं पावित्र्य, त्याची नियमावली वनविभाग बघून घेईल. बरोबर. अरे पण वनविभाग काय सगळ्या ठिकाणी पुरा नाही पडत ना, की कोण ट्रेकिंग क्लब चालू करतोय हे फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही करू शकत. बरोबर. ओके, रजिस्ट्रेशन वगैरे सगळं असतं का कोणी? हे रजिस्ट्रेशनच त्या GRच्या अंडर आहे. पण मला आय एम लिटरली डाऊटिंग, टोटल महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला जर तुम्ही बघायला गेलात तर 4 ते 5 हजार ट्रेकिंग क्लब तुम्हाला सापडतील, छोटे मोठे, मीडियम स्केल, लार्ज स्केल सगळे धरून. त्यातल्या 150 सुद्धा लोकांची नोंदणी नाहीये. बापरे. मग मला सांगा ही चूक कोणाची आहे? पहिली गोष्ट टुरिझम डिपार्टमेंटची, कारण ते अवेअरनेस क्रिएट करायला कमी पडतात. दुसरी गोष्ट ट्रेक ऑर्गनायझरची सुद्धा, कारण त्यांना ते करायचं नाहीये. बरेचसे ट्रेक ऑर्गनायझर अगेन GR असा विचित्र आहे का की ज्यामुळे तो तर कारण त्याच्यामध्ये फक्त रजिस्ट्रेशन आहे आणि काही बेसिक नियमावली. म्हणजे का, म्हणजे तो का करायला वाटत नाही त्यांना? असं का? इच्छाशक्ती नाहीये. काय करायचंय आम्हाला? माझ्यावर काय परिणाम होणार आहे? साधी गोष्ट आहे की तुम्हाला मी गंमत सांगतो, अगदी उदाहरण. आपण आता या एकदम सिक्युअर रूम मध्ये बसलो, खाली आग लागलेली आहे, तुम्हाला जळ पोचतीये का? नाही. निवांत आहात ना तुम्ही. हे तुम्ही आता उदाहरण कम्पेअर करा. बरोबर. राईट. ओके, म्हणजे काही झालं नंतर बघू, अशा गोष्टी लोक आहेत. आता काय नाही ना झालं, काय फरक पडतो? आणि तुम्हाला गंमत सांगतो की हे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट इंटरलिंक कसं आहे, बऱ्याच वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन लागते. फॉरेस्ट डिपार्टमेंट अनेक केसेसमध्ये ऑर्गनायझरना विचारतं बाबा तुमचं पर्यटन विभागाचं रजिस्ट्रेशन आहे का, कारण गव्हर्निंग तुमची बॉडी ती आहे. बरोबर. ट्रेक ऑर्गनायझर म्हणतो अहो तो GR तो बोंबलला आहे संपूर्ण, त्याला काय अर्थच नाही, तो पूर्ण कचरा कुंडीत गेलेला आहे GR. मग फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणतं बाबा तू एव्हरेस्ट टूर काय, तू जगातली सगळी 14 शिखरं जरी चढलेला असशील तरी मी तुला ही अथॉरिटी देऊ शकत नाही, कारण तू माझ्या एरियात ऍक्टिव्हिटी करतोय. उद्या काही झालं तर माझी जबाबदारी आहे. तू जा आणि तुझं सर्टिफिकेट घेऊन ये. बरं, सर्टिफिकेट काय प्रूव्ह करणार आहे? कारण सर्टिफिकेट देण्याच्या आधी तुझी स्क्रुटिनी वन विभागाने केलेली आहे आणि म्हणूनच तुला हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे असं समजलं जातं. ते कितपत ऑथेंटिक होतं? नाहीये. पाट्या टाकल्या जात आहेत त्या GRच्या नावाखाली. आणि मला सांगा, मग आता हे ऍडव्हेंचर टुरिझमचं जे क्षेत्र आहे, अहो कितीतरी, मी तुम्हाला गंमत सांगतो, गावकऱ्यांचे पैसे बुडवणारे ऑर्गनायझर जातात, 50 लोकांचं जेवण घेतात,
अरे गुगल पेला नेटवर्क नाहीये, आता कॅश आणलेलं नाहीये, शपथ. 6 महिने 15-20 हजाराच्या वरती अमाऊंट बुडवलेले. हे आता मला एक सांगा, हे ऑर्गनायझर, मी तुम्हाला जे म्हटलं बघा की तुम्ही कोणाच्या बरोबर सुरुवात केली आहे, तुमच्यावर काय बरोबर. संस्कार घडले, हो, त्याच्यावर किती रुटीन मध्ये आहे बघा हे. तुम्ही एखाद्या चांगल्या ट्रेकिंग क्लब बरोबर सुरुवात केली असती की ज्यांनी ही सगळी परंपरा चांगली जपलेली आहे, ज्यांची एथिक्स चांगली आहे, तर तुम्ही असे नसतात झालं बरोबर. कदाचित. म्हणजे तो आता माणूसच वाईट आहे तर काय, तो आश्रमात गेला तरी वेगळेच विचार करेल. बरोबर. ठीक आहे. समोरच्याला गाडायचं आहे तर गाडणार. हा, पण सांगायचा मला मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणजे अनरेग्युलर, तुम्ही बेशिस्तच आहात, तुम्ही सॉरी टू से पण तुम्ही नालायक आहात. त्या गावकऱ्यांचे पैसे तुम्ही गुगल पेला नेटवर्क नाही, अरे तुझं काय अख्खं खानदान त्या ट्रेकमध्ये आलेलं नाहीये, तू घरच्यांना सांगू शकतोस की बाबा हे 10,000 रुपये मी ज्यावेळेला तिथनं निघेल मी तुम्हाला फोन करेन की हा बाबा जेवण चांगलं झालं, तुम्ही त्याला ट्रान्सफर करू टाका. वेज अँड मीन्स आहे तिथं. मग मला सांगा, अशा ऑर्गनायझर्सची आता गंमत बघा, मी कंप्लेंट कोणाकडे करायची? मी आता तेच म्हणणार होतो, कुणाकडे कंप्लेंट करणार? ऐका, आता पोलिसांकडे समजा मी केली, बरोबर. ठीक आहे, पोलीस अल्टिमेट अथॉरिटी आहे, हो. ओके, पण मी म्हणतो पोलिसांचा रोल नंतर येतो. पोलीस इज नॉट अ गव्हर्निंग बॉडी फॉर माय ऍक्टिव्हिटी. बरोबर. हु इज गव्हर्निंग बॉडी? टुरिझम डिपार्टमेंट. काय करते टुरिझम डिपार्टमेंट? मी रजिस्टर्ड आहे का नाही हे पण टुरिझम डिपार्टमेंटला दुर्दैवाने माहिती नाहीये. हे दुर्दैव आहे वैभव की अतिशय म्हणजे ढिसाळ कारभार. काय, तो पण खूप कमी शब्द आहे. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला दिसत कसं नाहीये फील्ड मधल्या अडचणी काय आहेत त्या? खरंच की, म्हणजे जर हे प्रोफेशन म्हणून लोकांनी केलंय, तुम्ही प्रमोट करताय, तर मग ह्याला एक व्यवस्थित ऑर्गनाइज्ड आणि माझं काय, इट इज नॉट लाईक अ लेजर टुरिझम. म्हणजे हे रिलॅक्सेशन नाहीये, याच्यामध्ये लाईफ रिस्क आहे ना. हो. तुम्ही याला सगळ्यात टॉप प्रायोरिटी दिली पाहिजे ना. बरोबर. बरं, लाईफ रिस्क कोणाची आहे? तर तुम्ही लाईफ रिस्क घेताय लोकांची. बरोबर. मी म्हटलं असं, यू आर रिप्रेझेंटिंग युअर सेल्फ ॲज आय एम अ एक्सपर्ट ऑर्गनायझर. तुम्ही लोकांकडनं 2-5 हजार रुपये, 1200 जे काय असेल तर तुम्ही घेताय आणि तुम्ही गावकऱ्यांचे पैसे बुडवताय. तुम्ही अशी पण उदाहरण आहेत वैभव, एक इन्स्टा पेज तयार केलं, हरिश्चंद्रगडचा ट्रेक आहे, 1600 रुपये पर पर्सनची फी आहे, शुक्रवार शनिवार पर्यंत 35-40 लोक गोळा केली आणि फोन स्विच ऑफ केले. इन्स्टा पेज गायब आहे. कुठं जाल तुम्ही? हे अशा पण गोष्टी होत आहेत, कितीतरी आहेत. फ्रॉडस्टर तर आता ह्या क्षेत्रातही ह्या गोष्टी. तेच ना, म्हणजे आपण कोणाचा वारसा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना तुम्ही ट्रेक ऑर्गनाईज करताय, लाज बाळगरे असं करताय, म्हणजे काय अर्थ आहे सांगा मला? हॉरिबल आहे खरं. म्हणजे तुम्ही सुरुवातीला त्यांच्या नावाने घोषणा देणार, बरोबर, तुम्ही त्यांचे किल्ले दाखवायला जाणार, बरोबर आहे, आणि तुम्ही इन्स्टा पेज क्रिएट करून हे असले धंदे करणार. आणि का? कारण मला बघायला कोण येते? कायद्याची भीती कुठे आहे मला? जो माझा गव्हर्निंग GR आहे त्याचा ज्या डिपार्टमेंटनी तो आणलाय त्यांनाच सिरियसनेस नाहीये. म्हणजे ते चिंगारी कोई भडके नावाचं गाणं आहे, त्याच्यामध्ये तो म्हणतो माझी जो नाव डुबोय उसे कौन बचाए, तसं हे. त्याच्यामुळे टोकाची निष्क्रियता आहे आता टुरिझम डिपार्टमेंटकडनं. आणि म्हणजे असंच जर चालू राहिलं आणि जर तिथे कार्यक्षम लोक नाही आली तर हे या क्षेत्रामध्ये अंधार आहे पुढे. म्हणजे बरोबर आहे ना. आता कसे आहे, आता तुमची जी पिढी आहे, म्हणजे आत्ताची जी पिढी आहे, त्यांना जे ऑथेंटिक ट्रेक पासून इथपर्यंत आलेले आहेत, त्यांना ऍटलिस्ट तो अवेअरनेस तर आहे की सेफ्टी लोकांची ठेवायला पाहिजे, ह्या गोष्टी करणं. पण ह्याच्या पुढची जी पिढी आहे, त्यांनी जर तुम्ही म्हणलं की संस्कारच चुकीचे झाले असतील तर हे जास्त प्रमाण वाढू शकतं. आणि KYC काय ना ऑर्गनायझरची, मी जर उद्या सर्टिफिकेट देतोय तर त्या ऑर्गनायझरची कुंडली माझ्या हातात असणं गरजेचं आहे. इट्स लाईक अ पोलीस व्हेरिफिकेशन, राईट. पण मी दाद मागायची कोणाकडे? मी जसं म्हणतो तसं की मी एखाद्या ट्रेकला, बरं हे कसं आहे, 1000-1200 रुपये एखाद्या ट्रेकची मी फी भरली, जो मी लॉस सहनही करू शकतो, त्या ऑर्गनायझरने फोन नाही उचलला. टूर्स असतील समजा, काय कोणी दुबईची टूर ऑर्गनाईज केली, हिमालयात एखादा ट्रेक ऑर्गनाईज केला, इंटरनॅशनल टूर, 60-70 हजार रुपये, 1-1.5 लाख रुपये भरले, हिमालयाच्या ट्रेकचे 30-40, काय जे काय अमाऊंट असेल ती भरली, आणि त्यांनी फोन ऑफ करून ठेवला. कुठं जाल तुम्ही? काही ट्रेस आहे त्याचं, वेअरअप्स आहे तुमच्याकडे? मग फोनवर बोलणारा माणूस हा त्या ट्रेकिंग क्लबशी रिलेटेड आहे का त्यांनी शेजारच्या गॅरेजवाल्याचा नंबर दिलाय हे पण तुम्हाला माहित नाहीये. तिकडे गेल्यानंतर सरप्राईजेस असणार.
असे पण लोक आहेत की बुकिंग स्वतःच्या नावावर घेतात, लोकांना सांगतात तुम्ही डेहराडूनला पोचा, डेहराडूनला तिथला एखादा माणूस गाठून देतात, त्याचे स्टँडर्ड काय हे यांनाही माहिती नसतं, कुठंतरी त्यांची सुद्धा लिंक्डइन काय इंस्टाग्रामवर ओळख झालेली असते आणि अख्खाच्या अख्खा ग्रुप ते पाळणा घरात दिल्यासारखं, पाळणाघर पण चुकीचं कारण तिथं सांभाळतात तरी हे असं वाऱ्यावर सोडतात म्हणू आपण त्याला, बापरे, की घे बाबा हे बघ ही एवढी लोकांची लिस्ट आहे, तुला त्यांना XYZ ट्रेकला घेऊन जायचंय, तू तुझे काय 10-12 लोक अपॉइंट कर, त्यांना खायला घाल, प्यायला घाल, मला बाकी अजिबात मध्ये घेऊ नको, आणि तुझे जे मला कोण यायला नको पाहिजे. बस तुझं कमिशन मिळेल. बस करेक्ट. बापरे, आता सांगा मला की हे कसं चालेल. आता खरंच म्हणजे आता जर पॉडकास्टच्या शेवटी जर असं आपण येतोय तर काय सांग म्हणजे आता जे सगळं खदखदतंय तुझ्या ह्याच्यामध्ये, तर काय सांगेल, ह्याच्यातून काय संदेश किंवा पुढे काय करायला पाहिजे गव्हर्नमेंटनं, किंवा काय आपण काय सांगू का, तुम्ही जबाबदाऱ्या ओळखा रे. गव्हर्नमेंटने सुद्धा कशासाठी तो विभाग काढलाय, कशासाठी तो GR आणलाय, आणि तुम्हाला सिरियसनेस नाहीये कारण तुम्ही ऑर्गनायझर नाही आहात किंवा तुम्ही पार्टिसिपंट पण नाही आहात. माझं ना म्हणजे असं म्हणणं आहे की जे कोणी XYZ अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये असतात, बरोबर, त्यांनी अशा एखाद्या ऑर्गनाइज ट्रेकिंग क्लब बरोबर एकदा ट्रेकला जावं आणि मग त्यांना GR ची गरज कळेल, की जो बेशिस्त ऑर्गनायझर आहे ना, बरोबर, की जो तुम्हाला असा ट्रीट करेल की त्याचा तुझा संबंध नाहीये, त्यावेळेला तुम्हाला कळेल की ह्या GRचं खरं महत्व कशासाठी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वेळेवर रिस्पॉन्स देणं ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही परवा एक बातमी वाचली असेल, ते वरंदा घाटामध्ये ते खड्ड्यामध्ये कार पडली जाऊन, आणि दुर्दैव आहे म्हणजे ते काय, मी हे उपहासात्मक हसलो आता की काय काम चालू आहे बघा आपल्याकडे. त्या रस्त्याचं बांधकाम इतके दिवस चालू आहे की त्या खड्ड्यात ती कार पडली आणि एक जण गेला त्याच्यामध्ये. बरोबर, कुठं चाललोय आपण. तर बरं, तुम्ही हे काम तुम्हाला करणं वेळेवर संपूर्ण गरजेचं होतं ना. बरोबर आहे. सेम टाइम टुरिझम डिपार्टमेंट जे आहे, त्या टुरिझम डिपार्टमेंटने कोलॅबरेटिव्ह अप्रोच जर ठेवला, कारण तुम्ही पालक आहात, अरे बरोबर, या तुम्ही क्षेत्राचे पालक आहात आणि तुमच्याकडे एक्सपर्टाईज नाही, म्हणून मग आमच्या फील्डमधली लोक आहेत ना सपोर्ट करायला. आम्ही तरी कुठं तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय. खरं म्हणजे तुम्ही पुढे या, आम्ही 2 पावलं पुढे, तुम्ही 1 पाऊल पुढे या. आम्ही माझ्या किंवा आमच्या फील्डच्या लोकांच्या हातात जर सायनिंग अथॉरिटी असती ना, की मी एक ऑर्डर काढली आणि उद्यापासूनही लागू, तर सगळं क्षेत्र एका दिवसात सुरळीत होईल. तो नायक मध्ये नाही का एका दिवसाचा मुख्यमंत्री, आमच्याही कोणाला तरी करा मुख्यमंत्री तुम्ही. आमच्या क्षेत्रातल्या कुठल्याही सिनियरला तुम्ही, बरोबर, फील्ड काय होतंय, हो, आणि बघा ना फील्ड कसं सुधारतंय ते. कारण का माहितीये का, यू बिलॉंग टू द फील्ड, वी बिलॉंग टू द फील्ड, आणि आम्हाला माहितीये की याची गरज किती, आणि त्यांनी स्वतःहून अनुभवलेल्या आहेत गोष्टी. मग तेच म्हटलं ना, त्यामुळं त्यांना हे सिरियसनेस माहितीये की काय होऊ शकेल आणि काय. मी तुम्हाला म्हटलं तसं की उद्या समजा मी असा एक पार्टिसिपंट आहे की ज्याचे पैसे बुडलेले आहेत, ठीक आहे, किंवा सब स्टँडर्ड सर्व्हिसेसमुळे मी आजारी पडलोय, फूड पॉयझनिंग झालंय, अशा एका हॉटेलमध्ये ऑर्गनायझरने इतके पैसे उकळून नेलं की जिथे बेसिक हायजीन नाहीये, तिथे मी आजारी पडलोय. तर उद्या जर माझ्या हातामध्ये सरकारने सायनिंग अथॉरिटी दिली तर मी डायरेक्ट काढेन ना की हा ग्रुप उद्यापासून ब्लॅकलिस्टेड आहे. बरोबर, पण ही अथॉरिटी माझ्याकडे नाही, ती तुमच्याकडे आहे, म्हणून आम्ही तुमच्या दाराशी येतोय, त्याचा तरी मान ठेवा. बरोबर, कारण तुम्ही जर ऍक्शन घेतली नाहीत, ज्या चौकामध्ये सिग्नल नाही आणि ट्रॅफिक पोलिसही नाहीत, तिथे जॅम होणार आणि अपघात होणार. ट्रू. तुम्ही अलका टॉकीजच्या चौकाचं उदाहरण घ्या. बरोबर, सिग्नल पण बंद आहे आणि ट्रॅफिक पोलिसही नाही, काय हाल होतील. बरोबर, चारी बाजूनी गाड्या येतात, तेच सेम होतंय. तेच होतंय ना. बरोबर, मग अशा फ्रॉडस्टर ऑर्गनायझरवर बंधन कोणी घालायचं. किंवा सबस्टँडर्ड ट्रेकिंग क्लब आहेत, अनरेग्युलेटेड ट्रेकिंग क्लब आहेत, 10-10 वर्ष जुनी झालेली इक्विपमेंट लोक इव्हेंटला वापरतात, रोप तुटतोय, त्याला एकावर एक लावून सेलो टेपने चिकटवून लोक इव्हेंट करतात. तुम्ही लोकांकडनं काय पैसे घेताय, 6,000 रुपये 7,000 रुपये, आणि लिहिताय काय, वी आर द एक्सपर्ट्स. अरे पण ते असं काहीतरी केलं. मी तुम्हाला जातात एक शेवटचं, आपण शेवटाकडे जात आहोत, एक उदाहरण देतो. सांदण व्हॅलीमध्ये मागच्याच वर्षी मला वाटतंय एक मुलगी अशी वरनं वाकून बघत होती, तिथे रॅपलिंग चालू होतं एका कड्यावरनं, आणि तिला कुठेही बांधलेलं नव्हतं, ज्याला आम्ही सेल्फ अँकर म्हणतो, तो कुठेही नव्हता, आणि ऑर्गनायझरचं लक्ष पण नाही. ती मुलगी बघत 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 त्या दरीच्या टोकाला गेली आणि वाकून बघताना तिचा तोल गेला, ती जागीच पडली. अर्थातच तिचं पूर्ण चक्कासूर झालेला होता. आम्हाला रेस्क्यू कॉल आला
आणि तिथल्या स्थानिक गाईड्स जे आहेत सांदन व्हॅलीच्या सामर्थ गावातल्या, त्यांनी त्या मुलीची डेड बॉडी बाहेर काढली. आता ही मुलगी ऑर्गनायझर बरोबर गेली होती, बरोबर, म्हणजे ती तिची जबाबदारी आहे. त्या ऑर्गनायझर होती. माझं म्हणणं नाही की तुम्ही हाताला धरून चालवा, बरोबर. अरे पण ती दरीच्या कडेला जाते, तुमचं करत काय होतं? करत का होतं, तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे किंवा प्रोटोकॉल्स त्यांनी सांगायला पाहिजेत. मग मला एक सांगा, ह्या ट्रेकिंग क्लबवर ऍक्शन कोणी घ्यायची? पोलिसांकडे काही कमी केसेस आहेत की या केसेस हँडल आणि नाही ते करतात? मग काय, आणि बॉडी आहे ना तुमच्याकडे, बरोबर. गव्हर्निंग बॉडीज देअर ना. हो. ती अकार्यक्षम आहे, ते काम करत नाहीये, म्हणून तुम्ही दुसऱ्या अथॉरिटीजला कसं काय कामावर लावताय? आणि त्यांची कामं भरपूर आहेत. तुम्ही जर जे चॅनलाइज करून तुमचंच कार्य हे आहे ह्या गोष्टी कंट्रोल करणं. आणि फॅक्ट आहे, 21 साली आलेला GR अजूनपर्यंत बोंबलला, याच्यापेक्षा मी काय प्रूफ देऊ अजून सांगा? आणि दर पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग क्लब वाढतात. हो. एका ट्रेकिंग क्लबचे 5 जसे ढोल पथकं फुटतात आपल्याकडे, जसे एकाचे 5-6 होतात. ते 5-6 कसे होतात, तर मी एकदा पार्टिसिपंट म्हणून तुमच्यावर आलेलो असतो. मी काय बघतो, अरे ह्याला काय डोकं लागत नाही, एक बसवाल्याचा नंबर मिळवायचा, एक पायथ्याच्या हॉटेलवाल्याचा नंबर मिळवायचा, एक इन्स्टा पेज काढायचं, कोणीतरी डिजिटल मार्केटिंगवाला मित्र पकडायचा, त्याला सांगायचं फॉलोअर गोळा कर, लोकांना सांगायचं आरियरला घेऊन जातो, युट्यूबवर बघायचं आणि घेऊन जायचं. म्हणून तुम्हाला माहितीये का, जुन्या संस्थात्मक जे दर्जेदार संस्था ज्या आहेत ना, मी म्हणलं नो प्रॉफिट नो लॉस करणार, त्या आता हळूहळू एक्झिट घेत आहेत त्यातनं. त्या एकतर ऑर्गनाईज करणंच बंद केलंय किंवा अशा ठिकाणी जातच नाहीत. भले तो किल्ला कितीही अट्रॅक्टिव्ह असू दे, म्हणजे हरिहर पावसाळ्यामध्ये एक नंबर, पण मी नाही घेऊन जाणार. बरोबर. काय बाजारीकरण झालंय माहितीये. अंधारबन हे नावाला प्रूव्ह करणारं होतं, काय उजेडच पडलाय त्या अंधारबनामध्ये. 6,500 लोक होती यावर्षी. कुठं न्याल तुम्ही? हरिओल आहे सगळं यार. वासोटा बेस्ट एक्झाम्पल, व्याघ्र प्रकल्पातला किल्ला आहे वासोटा. हो बरोबर. किती लोक होते मागच्या वर्षी माहिती आहे वासोट्याला? एका दिवसाचा, एका विकेंडचा काउंट वासोट्याचा हा 3,500च्या घरात होता. व्याघ्र प्रकल्पातला म्हणजे काय लेवलचा सेन्सिटिव्ह झोन मधला तो. हो हो. ते पण 1 तास त्या कोयनाच्या ह्याच्यातून बॅकवॉटरवरून जायचं आणि मग तिथं म्हणजे मी तुम्हाला ते सांगतो ना, हे बघा, गर्दी जी आहे ती काय फक्त ऑर्गनायझर्स करतात असं नाहीये. बरोबर. कायद्याने प्रत्येकालाच अधिकार दिलेला आहे की तुम्ही जा तिथे, पण स्वयंभू जी लोक स्वतःच्या स्वतः जातात, ते उद्या पडले, त्यांना काय झालं, त्यांची जबाबदारी त्यांच्या स्वतःवर आहे. हो. त्यांच्या मृत्यूला तेच किंवा एखादी नॅचरल कॅलॅमिटी जबाबदार आहे. नॅचरल कॅलॅमिटीचा अर्थ म्हणजे मला नॉट दरड कोसळणे अशा अर्थाने नाही म्हणत मी, पण मी व्यवस्थित चालताना माझा पाय सटकला तर कोणी कोणाला येऊन धरणार नाहीये तिथे. पण मी एखाद्या संस्थेबरोबर जर जातोय आणि जिथे रोप लावणं गरजेचं आहे, तिथे त्या संस्थेने रोप न लावता मला सांगितलं, अरे चढ ना, काय फरक पडतोय, मी पडलो वरनं. बरोबर ना? खरंय. मग हे रेग्युलेट करणार कसं? त्यामुळे क्लोजिंगला आपल्याला हेच सांगता येईल की सरकारने प्रचंड सिरियसली, गांभीर्याने या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. तुम्ही नियमावली बनवली आहेत ना, तर त्याचा धाक दाखवा, तुम्हाला ती अथॉरिटी आहे. तुम्हाला त्या गोष्टीची झळ पोचत नाही याचा अर्थ ती गोष्ट अस्तित्वातच नाही असं नाहीये. तुमच्यापर्यंत म्हणलं असं, ती खालची आग खालीच आहे. बरोबर. ती बऱ्याच वेळेला तुम्हाला दिसणार पण नाही, पण आग नाहीये असं नाहीये. बरोबर. त्यामुळे यू कॅन डू द कोलॅबोरेटिव्ह वर्क. वन विभाग आणि फॉरेस्ट म्हणजे पर्यटन विभाग यांनी जर एकत्र काम केलं ना, दे कॅन डू वंडर्स. आणि अशक्य नाहीये, अवेअरनेस नाही, म्हणजे त्यांना ते करायचं नाही, इच्छाशक्ती कमी आहे. नाहीच आहे, कमी नाही, नाहीच आहे. कारण हे कोलॅबोरेटिव्ह वर्क आहे. पोलीस, बरोबर, वन विभाग आणि पर्यटन विभाग, बाकी काय खाती कुठली असतील ती असतील, पण मेनली हे 3. कारण लॉ अँड ऑर्डर त्या जागेची या मुख्यत्वे या तिघांच्या हातात. हे कोलॅबोरेटिव्ह वर्क जर तुम्ही केलं आणि त्यात तुम्ही सपोर्ट करणं आहोतच ना, की कशा पद्धतीनं वर्क करायला पाहिजे. म्हणजे नाशिकच्या वन विभागासारखं खरं तर सगळ्यांनीच अप्लाय करायला पाहिजे. ते तर त्यांनी इतकं आयडियल उदाहरण सेट केलं ना, तिथून सगळ्या बाकीच्यांनी पण ते उदाहरण घ्यायला पाहिजे. आणि माझं काय म्हणणं आहे, प्रयत्न केला तो झाला ना यशस्वी, कुठं फेल गेलाय. आणि तुम्हाला आला ना कॉन्फिडन्स की ऍज अ फॉरेस्ट डिपार्टमेंट, ऍज अ रेग्युलेटिंग बॉडी, आपण ट्रेकर्सच्या हेल्पनी एक सिस्टीम जर बसवली तर आपलं तर टेन्शनच गेलं. म्हणजे पुढचा पावसाळा आला की अरे बापरे, आता आला का पावसाळा, आता आपल्या क्षेत्रातला हा हरिहर किल्ला आहे, त्याच्यावर प्रचंड गर्दी होणार, हे टेन्शनच नाही ना आता.
सोल्युशन मिळालं ना, ते इम्प्रूव्ह होईल हळूहळू. पुढच्या वर्षी तिथे ऑनलाईन सुविधा होईल, काहीतरी होईल. स्कोप तर द्या बस. करायला. तुम्ही ऑथॉरिटी थोडीशी शिफ्ट करा, ज्यांना खरंच त्याचं नॉलेज आहे त्यांच्याकडे द्या. नाही, माझं थोडं अथॉरिटी पण सोडा, तुम्ही कन्सल्टेशन तरी घ्या ना. बरोबर, काय करायला पाहिजे. तुम्हाला तुमच्याच ह्यानी सगळं चालवायचं असेल तर हे क्षेत्र अनरेग्युलेटेड आणि हे मी म्हटलं तसं रिस्क इन्व्हॉल्व असलेलं क्षेत्र आहे. ती मुलगी पडली, तिच्या घरच्यांनी काय करायचं आज? मग? मला एक सांगा, तिने घरी जाताना असं सांगितलं असणार ना, मी या XYZ ट्रेकिंग क्लब बरोबर चालले. घरचे निर्दस्त, हा बाबा कोणाच्या तरी हातात ती आहे. आज तिची न्यूज आल्यानंतर काय वाटलं असेल घरच्यांना? कारण कसं आहे, कुठेतरी 1% कुठेतरी वाटत असतं की अरे हे चालली आहे ही, पण ठीक आहे ह्यांच्यावर चालली आहे, पण काय झालं तर. आणि तेच किती आणि वाईट आहे. असंही नाही ना की वरनं ती कुठं काही समजा दरड कोसळली आणि ती गेलीये. खालती वाकून बघायला गेली आणि सटकली. मग म्हणजे ह्या केसेसमध्ये तुम्हाला ऑप्शन नाहीये काही. बरोबर. सो बॉडी असं आहे. रेग्युलेटेड बॉडीनं खरंच सरकारनं याच्यात अवेअरनेस करणं गरजेचं आहे. म्हणजे इच्छाशक्ती जागवणं गरजेचं आहे. आणि मी म्हटलं ना वैभव तुम्हाला की हा 2005-10चा काळ असताना तर हे दुर्लक्ष मान्य, कारण बरोबर देर आर नो प्लेयर्स इन द मार्केट. कोणाला रेग्युलेट करणार? बरोबर. करून अख्ख्या महाराष्ट्रात मिळून 10 संस्था आहेत चांगल्या. आता तसं नाही आहे ना सिच्युएशन. 100-200च्या वरती गेल्या. किती आहे तशा? मी तुम्हाला म्हटलं ना, आयुष्यातला पहिला ट्रेक ऑर्गनाइज ट्रेक आहे. कुठे कुठे तुम्ही त्यांची केवायसी करत फिरणार आहात. म्हणून ते रेग्युलेटर पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला 2-3 उदाहरणं सेट कराल ना, त्यावेळेला मी 10 वेळा विचार करेन की पर्यटन विभाग डेंजर आहे बरं. बरोबर. कुठेतरी धाक निर्माण व्हायला पाहिजे. हा, मला हलक्यात घेऊन चालणार नाही. हलक्यात घेऊन चालणार नाही. या पॉडकास्टच्या माध्यमातून मी हेच सांगेन की गव्हर्नमेंट खरंच सिरियस ऍक्शन घेणं गरजेचं आहे. इच्छाशक्ती, जसं ओंकार म्हणाला की इच्छाशक्तीची कमी आहे, तर खरंच खूप सेन्सिटिव्ह विषय आहे हा. तर गव्हर्नमेंटनं ह्या पॉडकास्टमधून जर ह्याच्यातून काही जरी थोडं जरी तुम्ही सिरियस झाला तर खरंच खूपच भारी असं एक पर्यटन, म्हणजे जे काय एक बिझनेस आणि मी आहे, आपल्या ते व्यवस्थित वैभव जे आहे आपलं महाराष्ट्राचं वैभव ते आहेच ना, त्याला डिनाय नाही करू शकत आहे, पण त्याला ते किती छान होईल सांगा. मग ऑर्गनाइज्ड वेनं गेलं तर किती भारी होईल. तुम्ही आपले नॅशनल पार्क वगैरे बघा, काय कमाल मेंटेन करतात यार. म्हणजे ती कुठली तुम्ही ताडोबा बघा किंवा काय वाईल्ड लाईफ सँच्युरी नॅशनल पार्क, तुम्ही हवं ते म्हणा त्याला. बरोबर. काय सुपर एक नंबर ऑर्गनाइज पर्यटन असते. हे का नाही होऊ शकत? तर शेवट करू शकतोस तू खरं तर या पॉडकास्ट काय करायला. माझं जेन्युअनली 2-3 गोष्टी मी आता तिन्ही अँगलनी सांगेन जे आपण या पॉडकास्टमध्ये कव्हर केलं. पहिली गोष्ट, इफ यू विश टू बी ऑर्गनायझर, ओके, पहिली गोष्ट हॅव सम गुड ट्रेनिंग. चांगल्या लोकांबरोबर जा, राईट आधी स्वतः अनुभवी व्हा आणि मग लोकांना स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जायला सुरुवात करा. राईट. तुम्हाला जिथे स्वतःला सांभाळता येत नाहीये, अजून 50 जणांची जबाबदारी घेऊ नका. बरोबर. जस्ट बिकॉज मला युट्यूब चांगलं सर हे करता येतं, कोणाचे ब्लॉग चांगले आहेत मला कळतात, किंवा माझं इंस्टाग्राम वापरण्याचं स्किल चांगलं आहे, दिस डझंट क्वालिफाय यू ॲज अ ऑर्गनायझर फॉर ट्रेकिंग. यू आर फेल्ड जर तुम्ही हे करायला गेलात तर. बरोबर. दुसरी गोष्ट, काय म्हणतात, ही जी स्टंटबाजी सगळी चालू आहे ना, की काहीतरी नावाने ट्रेकिंग क्लब चालू करायचंय आणि लोकांना बनवायचं, हे याला अर्थ नाहीये. कारण तुम्ही फील्डचं नावही खराब करताय आणि अल्टिमेटली तुम्ही लोकांच्या एका अर्थाने इमोशनशी पण खेळताय. बरोबर. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तयारी नसेल, डोंट बी ऑर्गनायझर. आधी 4-5 वर्ष एका उत्तम संस्थेवर काम करा. एकाला नसेल चिकटायचं, फ्रीलान्सर म्हणून काम करा. 4 वेगळ्या ठिकाणचा एक्सपिरियन्स घ्या. आपण म्हणतो तसं 12 गावचं पाणी प्या आणि मग या फील्डमध्ये उतरा. मग भले फुल टाइम असेल किंवा पार्ट टाइम असेल, बरोबर, पण तुमच्याकडे अनुभव पाहिजे. दुसरी गोष्ट, हे झालं ऑर्गनायझरचं. तुम्ही जर समजा इंडिव्हिज्युअल असाल, स्वतःच्या क्षमता ओळखून जा. मित्र म्हणतायत, मग माया शेजारचा गेला, अरे नाही तो भैरवगडला जाऊन आला, त्याचं इन्स्टा रील भारी आहे. अरे बाबा, तुझं वजन 180 किलो आहे, तुला झेपणार आहे का ते? खरंच की. ठीक आहे. तर त्याच्यामुळे स्वतःच्या क्षमता ओळखा. बरोबर. ओके. तिसरी गोष्ट अशी की मी म्हटलं, म्हणजे अगेन, की कोणाच्या प्रेशरच्या अंडर युक्त करू नका. राईट. तुम्ही ज्यांच्यावर जाताय, मग भले ते ऑर्गनायझर आहेत किंवा इंडिव्हिज्युअल ग्रुप आहे, त्यांचं थोडंसं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन, त्यांची केवायसी तुम्हालाही करणं गरजेचं आहे. कारण हे बघा, ऍट दॅट पॉइंट, म्हणजे त्या स्थळी, त्या ठिकाणी तुम्ही टेक्निकली एकटे असता. जर तुम्हाला डिस्कम्फर्ट जाणवला तर, बरोबर, खरं आहे की तुम्ही एखादा, आता ऑर्गनायझर जनरली दारू सिगरेट अजिबातच अलाव करत नाहीत, म्हणजे हे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. 99% याला सुद्धा मी जरा
1% कुठंतरी जरा मी Benefit of doubt. मी जरा डाऊटफुल ठेवेन, पण 99% हे बरोबर. सगळे ऑर्गनायझर दे ऍक्च्युली डोंट अलाऊ लिकर आणि स्मोकिंग आणि हे. पण तुम्ही अनऑर्गनाइज काही ग्रुप बरोबर जे मित्र राहतात त्यांच्याबरोबर जाताना जर तुम्हाला तिथे गेल्यानंतर लक्षात आलं अरे हे स्मोक करतायत, की जे तुमच्या मनाला पटत नाही, की जागेच्या पावित्र्याला पटत नाहीये, आणि जर तुम्हाला तिथे कारण मी म्हटलं असं तुम्ही तिथे एकटेच आहात, बरोबर, तुम्हाला बॅटल त्यांच्या अगेन्स्ट लढायचं आणि तुम्ही म्हणता अरे कसं करू, कारण हे मित्र आहेत त्यांना विरोध तरी कसा करू, बरोबर, तिथे परत वादावादी होईल. त्यामुळे ह्या सिच्युएशनमध्ये फसायचं नसेल तर थोडीशी तुमच्या मित्रांची बॅकग्राऊंड केवायसी करून जाणं, किंवा तुम्हाला काहीच माहिती नसेल, ते तुमच्या सोसायटीत वेगळे दिसतात आणि तिथे गेल्यावर वेगळे निघाले, बरोबर, तर किमान पुढच्या वेळेला तरी जाणं टाळा. बरोबर, खरं त्यांच्याबरोबर. आणि ट्रेकिंग क्लबबरोबर जात असाल तर त्यांची सुद्धा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चेक करा. इन्स्टा फॉलोअरवर जाऊ नका. हे झालं ऑर्गनायझर आणि स्वतंत्र जाणारे लोक. आणि गव्हर्नमेंट प्लीज जागे व्हा. तुमच्याशिवाय या क्षेत्राला कोणीही वाली नाहीये. आम्ही सरकारी लोक नाही आहोत, आमच्याकडे सायनिंग अथॉरिटी नसल्यामुळे आम्ही तुमच्यावरच डिपेंडंट आहोत. आणि तुम्ही जेवढे प्रोएक्टिव्ह राहाल तेवढे हे क्षेत्र आदर्श होईल. म्हणजे ट्रेकिंग कसं असावं, तर महाराष्ट्रातल्या पर्यटन विभागाने जसं केलंय ना तसं आपल्या राज्यांमध्ये करू, असा आदर्श निर्माण करा, कारण त्याची खरंच गरज आहे. नाही, ह्या नोटवरती आपण आता ह्याच्यात मी काय ऍड करण्यासारखं राहिलेलं नाहीये. या नोटवरती आपण थांबतोय. खरंच गव्हर्नमेंट प्लीज, मी रिक्वेस्ट करीन गोलगप्पाच्या माध्यमातून की खरंच ह्याच्यावरती सिरियसली काहीतरी विचार करा. तर धन्यवाद ओंकार. थँक्यू. खूप डीप मध्ये गेलो आपण. थँक्यू. खरंच थँक्यू.